Press the bell icon on the YouTube app and never miss another update. तर मित्रांनो, माझा या तंत्राचा स्वीकार करण्याचा हा पहिला दिवस आहे आयुष्यातला. फेसबुक लाईव्ह करा असं अनेकांनी मला आग्रह केला, पण मी त्या भानगडीत पडलो नाही. पण आज अशी जाहिरात केल्यामुळे ओमप्रकाश मोहिते यांनी, त्यामुळे मला आता येतो ना. हां, धन्यवाद. तर आपण कॉम्रेड शरद पाटलांचा थोडं का उल्लेख यासाठी मी केला की दुर्लक्षित व्यक्तिमत्व आहे, पण ज्यांनी खूप मोठं योगदान केलं आहे. जय जाऊ ओमराज मोहिते. तर खूप मोठं योगदान भारतीय इतिहासाच्या संशोधनात केलं आहे. आणि प्रामुख्याने आज अलीकडे सबाल्टन हिस्ट्री नावाचा एक प्रकार ग्रामशी, अँटोनियो ग्रामशी यांच्या नावाने भारतात प्रचलित झाला आहे. ग्रामशीनी हे काम तर केलंच आहे, तेही साम्यवादीच होते. पण आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात हे काम करण्याचं श्रेय कॉम्रेड शरद पाटलांना जातं की जे दुर्लक्षित लोक आहे, वंचित आहे, त्यांचा इतिहास लोकांपुढे यावा, त्यांचा वैभवशाली इतिहास आहे तो पुढे यावा. अभिषेक देशमाने, हां, जय जाऊ. पहिल्यांदा तुम्हीसुद्धा माझं भाषण लिंगायत या वेब पेजवर सादर केलं, तुमचे आभार. तर कॉम्रेड शरद पाटलांचं जे योगदान आहे ते मुद्दाम यासाठी सांगतो की विद्वानांनी, अभ्यासकांनी त्यांच्यावर एक प्रकारे बहिष्कार टाकला. आणि हा बहिष्कार म्हणजे त्यांच्या भाषेत बोलायचं, तर त्यांनी एक शब्द खूप छान वापरलेला आहे त्यासाठी, की अघोषित बहिष्कारासाठी. तर तो जाऊ द्या, आता जे काही झालेलं आहे, आताही बरंच काही होणार आहे, पण आपण असं काही करू नये. एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्वग्रह, दूषित दृष्टी ठेवून त्यांच्या एकंदर संशोधनावर बहिष्कार टाकायचा, ते वाचायचंच नाही. आणि आपल्याला समजत नाही म्हणून ते क्लिष्ट आहे किंवा दुर्बोध आहे असा आरोप कॉम्रेड शरद पाटलांसारख्या महान प्राच्यविद्या संशोधकावर करण्याचं एक मोठं वाईट काम, मोठं म्हणण्यापेक्षा त्याला दुष्कृत्य म्हणू, पाप तर मी म्हणणार नाही, पाप पुण्य आपण संकल्पना मानत नाही. तर अशा तऱ्हेचा एक गुन्हा हा भारतीय अभ्यासकांनी केला आहे. पण जरी हे महाराष्ट्रात अशा तऱ्हेचं वातावरण तयार झालं असलं आणि मराठी माणसांनी जरी दुर्लक्ष केलं असलं, तरी जगातल्या अनेक भागात कॉम्रेड शरद पाटलांच्या विचारांचा अभ्यास चालू आहे, हे या ठिकाणी नमूद करणं आवश्यक आहे. तर त्यांनी दाशूद्रांची गुलामगिरी या ग्रंथामध्ये आपल्या प्राचीन पूर्वजांचं जे काही वैभवशाली वाङ्मय आहे, त्यांच्या उपासना पद्धती, त्यांच्याकडे पाहण्याचा वैदिकांचा दृष्टिकोन, या सगळ्या गोष्टींचा उहापोह खूपच शास्त्रीय पद्धतीने, तंत्रशुद्ध पद्धतीने केलेला आहे. कॉम्रेड शरद पाटील हे काही एखाद्या विद्यापीठात शिकलेले प्राध्यापक किंवा शिकवणारे प्राध्यापक नव्हते, रूढ अर्थाने ते अकॅडमिशियन नव्हते. हे खरं असलं तरी त्यांनी जी एक संशोधन पद्धती आपल्यापुढे आणलेली आहे, ती संशोधन पद्धती मात्र आपल्याला स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि त्यांच्या अन्वेषण पद्धतीला त्यांनी अलीकडलं नाव जे आहे अतिशय लोकप्रिय, ते सौत्रांतिक मार्क्सवाद. तर मार्क्सवादी त्या दिशेने त्याचा अभ्यास करतायत. पण त्यांनी एक ब्राह्मणी आणि अब्राह्मणी अशा प्रकारची एक विचार प्रणाली आपल्या देशात फार पूर्वीपासून आहे. रवी सावंत पाटील, जय जाऊ. तर या विचारसरणीला त्यांनी जातीय दृष्टीने पाहिलेलं नाही. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये आस्तिक आणि नास्तिक हे दोन विचारप्रवाह आहेतच. आणि आस्तिक शब्दाचा रूढ अर्थ अलीकडे जो आपण घेतो तो देव न मानणारा, ईश्वर न मानणारा या अर्थाने घेतो, पण तो त्याचा मूळ अर्थ नाही, तो रूढ अर्थ आहे. आणि आपण रूढ केला, चतुर लोकांनी रूढ केलेला तो अर्थ आहे, पण तो मुळात तो नाही. त्याच्या मुळाशी जो अर्थ आहे तो वेदाला मानणारे, चातुर्वर्णीय व्यवस्था मांडणारे आणि यज्ञसंस्था मांडणारे. वैदिकांच्या ह्या तीन व्यवस्था ज्या होत्या, त्या व्यवस्थांच्या आधारे ते शोषण सर्वसामान्य माणसाचं करीत असत. महेश गायकवाड, जय जाऊ. निखिल गडकर, जय जाऊ. मला हा पहिलाच अनुभव असल्यामुळे वेगळा आनंदही होतो आहे, कारण सगळ्यांची नावं स्क्रीनवर येत आहेत आणि सगळ्यांची भेट होते या निमित्तानं लाईव्ह. तर हे आस्तिक नास्तिक ह्या ज्या कन्सेप्ट आहे ईश्वराशी संबंधित नाही, कारण भारतीय तत्त्वज्ञानामध्ये आस्तिक दर्शनं म्हणून ज्या 6 दर्शनांचा उल्लेख येतो, तसं पूर्वमीमांसा आहे, नंतर सांख्य येतं, योग येतं, वेदांत येतं, वैशेषिक येतं,
आणि उत्तर मीमांसा. तर यापैकी उत्तर मीमांसालाच पुढे वेदांत म्हटलं आहे. तर ह्या उत्तर मीमांसामध्ये ईश्वराच्या अस्तित्वाला अतिशय महत्त्वाचं स्थान दिलं. त्याच्या आधीची जी 5 दर्शनं आहेत, सांख्य, न्याय, वैशेषिक, योग आणि पूर्वमीमांसा, हे ईश्वराच्या अस्तित्वाला मान्यता देत नाही. त्याची चिकित्सा करण्याकरता खुलं वातावरण तयार करतात. म्हणून तरी ते आस्तिक आहेत. ईश्वराच्या मांडण्या न मांडण्याचा आस्तिक या शब्दाचा असा काही संबंध नाही. नास्तिक दर्शनामध्ये लोकायत दर्शन जे सर्वात प्राचीन दर्शन मानलं गेलं आहे, त्यानंतर जैन दर्शन आणि त्यानंतर बौद्ध दर्शन, ही 3 दर्शनं नास्तिक दर्शनं मानली गेली आहे आणि त्यामुळे दुर्लक्षितही झाली आहे. आज जे तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातले धर्मप्रचारक म्हणा किंवा तत्त्वज्ञानाचे चिंतन करणारे लोक आहेत, या 5ही दर्शनांचा विचार मुळीच करत नाही. योग तर फक्त योगासनं, प्राणायाम आणि ते जे आपले रामदेव बाबा सांगतात त्या सगळ्या विधीमध्ये अडकून पडलेला आहे. पण तो सुद्धा एक वैज्ञानिक दर्शन आहे. वैशेषिक हे वैज्ञानिक दर्शन आहे. सांख्य आहे, न्याय आहे. पूर्वमीमांसासुद्धा खऱ्या अर्थाने वैज्ञानिक दर्शन आहे. वैज्ञानिक या अर्थाने की आपण जे काही सत्य तपासायचं असेल तर्काच्या कसोटीवर तपासून पाहावं. पुरावा असेल तर स्वीकारावं, नसेल तर नाकारावं, असा सरळ विचार करणारं जे काही दर्शन आहे ते त्याला आपण वैज्ञानिक दर्शन म्हणूया. पण वेदांत दर्शन मात्र तसं नाही. उत्तर मीमांसकांचे 2 भाग पडले, तर आता उत्तर मीमांसा म्हणजे वेदांत दर्शन. आता ही सरसकट भारतीय दर्शनांची 2 भागात विभागणी ही तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांनी आणि लेखकांनी केलेली आहे. आता याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे लोक आहेत. म्हणून शरद पाटलांचं योगदान यासाठी महत्त्वाचं आहे. त्यांनी आस्तिक नास्तिकच्या पलीकडे आणखी एक थेट अशी विभागणी केली, ती म्हणजे ब्राह्मणी आणि अब्राह्मणी. आता ब्राह्मणी म्हणजे काय? ब्राह्मण ग्रंथ नावाचा एक ग्रंथांचा प्रकार आहे. आता हे हा जो ग्रंथांचा प्रकार आहे तो यज्ञविधी कसे करायचे, यज्ञविधीच्या वेळेस कोणकोणत्या कथा सांगायच्या, यज्ञविधी संबंधी जे काही यज्ञाचे जे स्थंडिल असेल, सभामंडप असेल, याची उभारणी कशी करावी, या संबंधीचं जे काही तंत्र आहे ते ब्राह्मण ग्रंथाने सांगितलं. आणि त्यातून जे तत्त्वज्ञान प्रसृत झालं ते आर्यांच्या एका गटाला अनुकूल असं. या गटामध्ये कोण होते तर ब्राह्मण आणि क्षत्रिय प्रामुख्याने होते. सुशांत, संजय उदावंत, जय जाऊ. आज बऱ्याच लोकांच्या भेटीगाठी होत आहेत. धन्यवाद. तर अशा तऱ्हेने केवळ वैदिकांना अनुकूल, आर्यांना अनुकूल अशा प्रकारची मांडणी विचारांची आणि एकंदर आचारांची करणारा हा वर्ग, याला ब्राह्मणी वर्ग असं म्हणूया. आता या ब्राह्मणी वर्गामध्ये आज ज्यांना आपण अब्राह्मण म्हणतो, शूद्र, अतिशूद्र, हे शब्द ज्या आर्य व्यवस्थेने दिलेले आहेत, वैदिक व्यवस्थेने दिलेले आहेत, त्यांच्यापैकी काही लोक त्यामध्ये होते. हे आपण मान्य करायला हरकत नाही. हरकत नाही म्हणजे पर्यायच नाही. जसं ऋग्वेद हा ग्रंथ आर्यांचा आहे आपण सरसकट म्हणतो, पण त्या आर्यांच्या संघांमध्ये सामील होणारे बरेच लोक अनार्य किंवा अवैदिक या लोकसमूहातले होते. स्पष्ट उदाहरण द्यायचं, ऋग्वेदाचे 10 मंडल आहेत. 10व्या मंडलात पैकी पहिलं मंडल हे आणि 10वं मंडल हे नंतर जोडलं गेलं, पण दुसरं ते 9वं ही जी 9 मंडल आहे ही थोडी प्राचीन आहेत. सगळ्यात प्राचीन जे मंडळ आहे ऋग्वेदाचं ते दुसरं मंडळ आहे. आणि त्या मंडळाचा जो कर्ता ऋषी आहे, ऋषी म्हणजे ऋचा निर्माण करणारा, ऋषीचा अर्थ ब्राह्मण असा होत नाही. हा ऋचा निर्माण करणारा जो आहे तो गृत्समद आहे. आणि गृत्समदाचा जो काही उल्लेख येतो नंतरच्या पुराणामध्ये, गणेश पुराणात येतो, लिंग पुराणात येतो, शिवपुराणात येतो, अनेक पुराणामध्ये येतो, तर तो व्रात्य म्हणून येतो. आता व्रात्य हा जो शब्द आपण ऐकलेला आहे वर्षानुवर्षे शाळांमध्ये ऐकला प्रामुख्याने, आणि तो शब्दकोशामध्ये आहे, त्याचा अर्थ खोडकर असा लोक घेतात. आणि हा शब्द आपल्या घरी आपल्या आईने कधी वापरलेला नाही, पण ज्या ब्राह्मण स्त्री आहे आपल्या मुलांसाठी व्रात्य हा शब्द वापरतात. त्यांना माहीत आहे की नाही मलाही माहीत नाही या शब्दाचा अर्थ, पण त्याचा दांडगट, न ऐकणारा, उनाडक्या करणारा आणि विशेषतः आईचं न ऐकणारा असा या अर्थाने, अशा अनेक अर्थाने तो शब्द वापरला जातो. प्रामुख्याने ब्राह्मण स्त्रियाच वापरतात. हे मी आवर्जून का सांगतो, कारण इतर बहुजनांच्या कोणत्याही आयांनी हा शब्द कधी वापरलेला नाही. आता ब्राह्मण स्त्रिया का वापरतात, त्याचा खरंच अर्थ खोडकर असा आहे काय, होतो काय, आईवडिलाचं न ऐकणारा, दांडगट असा होतो काय, तर तसा त्याचा अर्थ नाही. मनुस्मृतीने त्याचा अर्थ दिला आहे.
मनुस्मृती म्हणते व्रातेन जीवती, कष्ट करून जगतात. गुरु म्हणजे कष्ट, व्रातेन जीवती. आता एवढं व्रात्याची व्याख्या मनुस्मृतीने थोडक्यात केली. मग ह्या मनुस्मृतीच्या श्लोकांवर जे भाष्य भट्टोजी दीक्षितांनी केलेलं आहे तो आणखी स्पष्ट करतो. व्रातेन शरीरायासेन न तू बुद्धिवैभवेन. म्हणजे कष्ट करून जे जगतात त्यांच्याकडे बुद्धिवैभव नसते अशी तक्रार त्याची आहे की त्यांनी जी माहिती दिली आहे. याचा अर्थ कष्ट करणाऱ्या लोकांना बुद्धी नसते काय? आपल्याकडे कष्ट करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात जो आहे तो शेतकऱ्यांचा आहे, शेतमजुरांचा आहे, नंतरच्या काळात कारखान्यांमध्ये मजुरांचा आहे आणि तंत्रज्ञांचा सुद्धा आहे. पण शारीरिक कष्ट करणाऱ्या वर्गांकडे बुद्धी नसते असं म्हणणं म्हणजे त्यांच्याबद्दलचं अज्ञान व्यक्त करणं होय. पण हे अज्ञान मनुस्मृतीच्या माध्यमातून व्यक्त झालं. व्रात्य शब्दाचा अर्थ पुढे खोडकर किंवा अडाणी किंवा न शिकलेला, निरक्षर, संस्कारहीन असा. संस्कारहीन हा शब्द वापरला आहे व्रात्यांसाठी प्रामुख्याने. मग कोणते संस्कार त्यांच्यावर झालेले नाही आहेत? वेदमंत्राचं पठण त्यांनी केलेलं नाही, उपनयन त्यांचं झालं नाही, मौन झाले नाही. आता हे जे लोक आहेत कष्ट करणारे, ह्या कष्ट करणाऱ्या लोकांमध्ये शेतकरी जो मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांना वैदिकांनी शूद्र ठरवलं आहे आणि शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाकारलेला आहे. एकीकडे शिकू द्यायचं नाही आणि दुसरीकडे शिकले नाही म्हणून तक्रार करायची. अशा प्रकारची ही विचित्र व्यवस्था वैदिकांनी निर्माण केली आणि त्यातून एक मोठा वर्ग हा दुर्लक्षित राहिला. त्यांच्याकडे बुद्धिमत्ता होती, त्यांच्याकडे कौशल्य होतं, त्यांच्याकडे कष्ट करण्याची इच्छाशक्ती होती, स्वतः ते कष्ट करत होते. हा देश त्यांनी उभारला, या समाजाची उभारणी त्यांनी केली आणि अख्ख्या वर्गाला आपण शूद्र ठरवून टाकलं आहे. आणि शूद्र ठरवलं आणि ते फक्त सेवा करण्याच्याच लायकीचे आहे. म्हणजे ब्राह्मण हे डोक्याच्या ठिकाणी, बाहूच्या ठिकाणी क्षत्रिय, पोटाच्या ठिकाणी वैश्य आणि पायाच्या ठिकाणी शूद्र, अशा प्रकारची चातुर्वर्ण व्यवस्था ज्या वैदिकांनी मान्य केली ही धन्यवाद. तर हे वैदिकांनी जी अशा प्रकारची उभारणी केली, ही उभारणी संपूर्ण भारतातल्या लोकांना मान्य नव्हती. असा एक समज झालेला आहे आपल्या लोकांचा की ही चातुर्वर्ण व्यवस्था पूर्ण भारतात होती. आता चातुर्वर्ण व्यवस्थेचं समर्थन करणारे जे काही आर्यांचे ग्रंथ आहे, मल्हार गायकवाड, जयजाव, तर या ग्रंथांमध्ये विशेषतः जी स्मृती ग्रंथ आहे किंवा गृह्यसूत्र आहेत, तर या ग्रंथांमध्ये सूचना केल्या असतात बरेचदा. म्हणजे एखादा कायदा असेल तर तो कायदा मग विशिष्ट प्रदेशाला लागू नाही. जसं आपल्याकडे 370 कलम होतं, आता 371 सुद्धा आहे. 370 तर आपण घालवलं, हरकत नाही, आपण स्वागत करूया, कारण सगळीकडे सारखा कायदा पाहिजे. पण 371 कलम आहे आणि 371 हा महाराष्ट्राला लागू आहे. मग दक्षिण पूर्वोत्तर राज्य जी आहेत ईशान्य भारतातली, अरुणाचल असेल, त्रिपुरा असेल, मणिपूर असेल, आसाम असेल, तर या सगळ्या, मेघालय, या सगळ्या राज्यांना 371 कलम आहे. त्या ठिकाणीसुद्धा भारतीय माणसाला काही अधिकार नाही जमीन वगैरे घेण्याचे, ते काही रद्द करणार नाही सरकार. तर अशा प्रकारचा जो कायदा आहे आपल्या भारतीय संविधानामध्ये काही कारणांनी निर्माण झालेला, अशाच प्रकारचे कायदे हे गृह्यसूत्रामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये हा कायदा मग वंग प्रदेशात नाही, मगध नाही, अंग प्रदेशात नाही. म्हणजे अंगवंग म्हणजे बिहार आणि ओरिसा, आणि मगध म्हणजे बिहार. आपलं अंगवंग म्हणजे ओरिसा आणि बंगाल, आणि मगध म्हणजे बिहार. म्हणजे काही राज्य असे होते की जे ऐकतच नव्हते आर्यांची वर्णव्यवस्था, तर त्या तिथे कायदेच लागू नये हे स्पष्टपणे गृह्यसूत्र म्हणते. याचा अर्थ वर्णव्यवस्था पूर्ण भारतात नव्हती. आणि बहुतेकांचा असा समज झालेला आहे वर्णव्यवस्थेतले शूद्र वर्ण आहेत त्यांच्यातून इतर जाती निर्माण झाल्या. अतिशय चुकीचा समज आहे. आणि त्या लोकांना दास म्हणून हिणवलं आहे वैदिक संस्कृतीने. म्हणून कॉम्रेड शरद पाटलांनी त्या दास शूद्रांच्या गुलामगिरीची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला. आता हा ग्रंथ त्यांनी का लिहिला? फार आवडीने काही लिहिला असं नाही. आता लिहायला बसले ना, आता ग्रंथ लिहायचा असंही झालेलं नाही. त्यांना एका संपादकाने, जे साम्यवादी पक्षाचं एक मुखपत्र होतं, त्या संपादकाने सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांचा जो हुवेर शूद्राज हा ग्रंथ आहे त्याचं तुम्ही समीक्षण करा, त्याचं भाष्य तुम्ही करा. आता हे भाष्य करायला कॉम्रेड शरद पाटील बसले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की बाबासाहेबांनी मांडलेला विचार आणखी व्यापक पद्धतीने मांडला पाहिजे. हे मांडता मांडता त्यांनी दास शूद्रांची गुलामगिरी भाग 1, भाग 2, खंड 1, खंड 2 आणि पुढे आणखी 5 खंडाचा विस्तार त्यांनी केला. काही अपूर्ण राहिलं त्यांचं काम. तर याच्या मुळाशी आणखी एक मोठा माणूस आहे आपल्याकडे, ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 मध्ये
सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्यासोबतच एक ग्रंथ लिहिला. निवड संघटना स्थापन करून चालत नाही, तर त्या संघटनेला दिशा देण्याकरता अशा प्रकारची साहित्य निर्मिती झाली पाहिजे हे ज्योतिबा फुलांना कळलं. आणि गुलामगिरी या ग्रंथातून त्यांनी एक सूत्र फार महत्त्वाचं मांडलं. त्यांनी शूद्रातील शूद्र शब्द वापरला. सगळ्यांसाठी वापरतात ते, कष्ट करणाऱ्या शेतकरी वर्गासाठी क्षेत्रीय शब्द त्यांनी वापरलेला आहे. तर त्यांनी असं म्हटलं की सगळ्यांच्या गुलामगिरीमागे कारण आहे ब्राह्मणांनी निर्माण केलेले धर्मग्रंथ. आता त्या काळात आणि आतासुद्धा अनेक लोक महात्मा फुलेंना जातीवादी ठरवतात आणि त्यांचा द्वेष करणारा वर्ग हा शूद्र मानलेल्या ब्राह्मणामध्ये असणं स्वाभाविक आहे. पण काही ब्राह्मण महात्मा फुलेंच्या विचाराला मान्यता देतात आणि जे स्वतःला शूद्र मानत नाही पण आपण ओबीसी आहो, अदर बॅकवर्ड क्लासेस, हे नंतर जे भारतीय संविधानाच्या एका कलमातून 340 कलमातून पुढे आलेलं एक मोठा एक वर्ग ज्याची नोंदणी केली गेली संविधानाने, तर हा वर्ग मात्र स्वतःला क्षत्रियसुद्धा मानतो. आता गंमत अशी आहे, क्षत्रियत्व जे आहे ही कायम व्यवस्था कधीही नव्हती. क्षत्रियत्व हे ब्राह्मणांच्या मर्जीवर, त्यांच्या लहरीवर अवलंबून होतं, हे हुवेर शूद्रातमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे. ज्योतिबा फुलांनी ही कोंडी आधीच फोडून टाकली. त्यांनी म्हटलं क्षेत्रीय, शेती करतात ते क्षत्रिय, इतकं सहज सोपं त्यांचं तत्त्वज्ञान होतं. आणि त्यांनी खूप सखोल जरी ते गेले नसले तरी दिशा देऊन ठेवलेली आहे पुढच्या अभ्यासकांसाठी. त्यातून कदाचित बाबासाहेब आंबेडकरांचा हा ग्रंथ उद्भवला असेल. आणि मग शरद पाटील आपल्याकडे येतात. हे महात्मा फुले ते शरद पाटील अशी मांडणीमध्ये आहेत उभे, दीपस्तंभासारखे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणखी विस्ताराने मांडण्याकरता शरद पाटलांनी हा ग्रंथ लिहिला. आणि या ग्रंथातून त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली की क्षत्रियत्व ही कायम व्यवस्था कधीही नव्हती. ही जर असती, समजा आपण कल्पना करूया, काही लोक स्वतःला क्षत्रिय मानतात, मराठे मानतात, राजपूत मानतात, यादव मानतात, ठाकूर मानतात, अनेक जाती अशा आहेत, ओबीसीमधल्या काही जाती अशा आहेत की ज्या स्वतःला क्षत्रिय मानतात, पण त्यांना हे माहीत नाही. एक तर गोष्ट स्पष्ट आहे की क्षत्रिय हे वर्ण आहे आणि क्षत्रिय ही जात नाही. हे जर आपण स्पष्ट मान्य केलं तर मग क्षत्रियत्वाचे निकष कोणते आहेत? आता गीतेने हे स्पष्ट निकष मांडले. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः. 4 वर्ण मी निर्माण केले. मया सृष्टम गुण कर्म विभागशः. गुण आणि कर्मानुसार, म्हणजे तुमचे गुण क्षत्रियाच्या योग्यतेचे असतील, तुमचे कर्म क्षत्रियाच्या योग्यतेचे असतील तर तुम्ही क्षत्रिय आहात, अशी व्याख्या गीतेने केली आहे. सरळ सोपी व्याख्या केली आहे. आता ही व्याख्या गीतेत येण्याचं कारणही फार मजेदार आहे. पण गीता हा आपण धर्मग्रंथ मानतो, तो धर्मग्रंथ नाही आहे. तो भारतीय तत्त्वज्ञानाचा ग्रंथ आहे. विशेषतः वैदिकांच्या समर्थनासाठी लिहिलेला, फुलथापा देणारा किंवा आपल्याला भ्रम पसरवणारा, आपल्याला दिशाहीन करणारा असा एक ग्रंथ आहे, जो सांख्य योग वगैरे जे ईश्वराला न मानणारे दर्शन होते वैदिकांचे, त्या सगळ्यांचा समावेश, नास्तिकांचा म्हणजे लोकायतिकांचाही त्यात विचार आलेला आहे, बौद्धांचाही आलेला आहे. अशा तऱ्हेने आपासो सरगर, तर अशा तऱ्हेने जय जाऊ, अशा तऱ्हेने गीतेचा धर्मग्रंथ म्हणून विचार जर केला तर धर्मग्रंथ या निकषात तो कुठे बसत नाही, पण तत्त्वज्ञानाचा ग्रंथ आहे. आणि सगळ्या तत्त्वज्ञानाच्या तडजोडी करून तो तयार करण्यात आला. आणि त्याचा काळ जर आपण गृहीत धरला, त्याचा काळ आहे इसवी सनाचं 1लं शतक. संजय गवळी जय जाऊ. तर इसवी सनाच्या 1ल्या शतकामध्ये आपल्या देशावर, विशेषतः उत्तर भागावर शुंग वंशाचं राज्य होतं. पुष्यमित्र शुंग हे नाव सगळ्यांना माहीत आहे, ज्यांनी सम्राट अशोकाचा नातू बृहद्रथ मौर्य याचा खून केला आणि तो राज्यावर आला. त्यांचं राज्य साधारणतः 400 वर्ष भारतावर चाललं. आणि त्या काळात स्वाभाविकपणे ते ब्राह्मण असल्यामुळे ब्राह्मणांचं वर्चस्व खूप वाढलं सगळ्या क्षेत्रात आणि सांस्कृतिक क्षेत्रातही ते मोठ्या प्रमाणात होतं. पण त्या लोकांनी एक काम महत्त्वाचं केलं की ब्राह्मणांचं वर्चस्व अबाधित राहण्याकरता काही ग्रंथ तयार केले आणि काही ग्रंथांमध्ये काही बदल केले. विशेषतः महाभारत हा ग्रंथ इसवी सनाच्या 1ल्या शतकात हा विकृत करण्यात आला. तो नंतर आपल्यापर्यंत आला तो 4थ्या-5व्या शतकात, पण त्याची सुरुवातच त्या काळात झाली. गीता त्या काळात निर्माण झाली आणि मनुस्मृतीही त्याच काळात निर्माण झाली. हा निर्माण करणारा जो वर्ग होता तो भृगु गोत्रातल्या ब्राह्मणांचा वर्ग होता. विशिष्ट गोत्र. आणि त्या भृगु गोत्राचं वैशिष्ट्य असं आहे, हे स्वतःला क्षत्रियही मानत होते आणि ब्राह्मणही मानत होते. आणि त्यांच्यापैकी कोणीतरी एखादा माणूस मोठा झाला असेल कर्तबगार, त्याला परशुराम नाव दिलं गेलं. आता हे परशुराम नाव कोणाला दिलं गेलं? काही लोकांचं म्हणणं आहे
की हा पुष्यमित्र शृंग हाच असेल, यालाच परशुराम नाव दिलं असेल. अनेकांनी अनेकांची नावं घेतलेली आहेत. तर याचं काय, याची घोषणा होती की मी ब्राह्मण आहे आणि क्षत्रियसुद्धा आहे. इदम ब्राह्म्यम इदम क्षात्रम शापादपी शरादपी. म्हणजे आम्ही ब्राह्मण आहोत आणि क्षत्रिय दोन्ही आहोत. आम्ही शापही देऊ आणि बाणही चालू. मग त्याच्याकरता आणखी एक ओळ आहे, अग्रे तू चतुरो वेदो. आमच्या मुखात चारही वेद आहे. पृष्ठे तू सशर धनुहू. म्हणजे आमच्या पाठीशी हा बाणांचा भाता आहे. म्हणजे आम्ही मंत्रही चालू आणि तंत्रही चालू आणि तुमच्यावर राज्य करू, अशा प्रकारचा अहंकार व्यक्त करण्याचं काम गोत्रातल्या ब्राह्मणांनी केलं. अभयसिंग शेंडगे जय जाऊ, आकाश पवार जय जाऊ. तर अशा अशा लोकांनी, म्हणजे राज्यसत्ता आपल्या हाती आली की तत्त्वज्ञानही बदलवता येतं, सांस्कृतिक व्यवस्था बदलवता येते. याचं एक उदाहरण, एक प्रतीकही बदलवता येतात. म्हणजे परशुराम हे काल्पनिक पात्र आहे, हे काल्पनिक पात्र आहे. हां, आता बरोबर एक सूचना महत्त्वाची, एक जो विषय आहे आपल्याला दिलेला तो आहे सिंधू संस्कृती आणि गणमाता निवृत्ती. हां, त्याच्याकडे आपण वळूया. तर मी ते वळण्याआधी जे काही बदल झाले आपल्या भारतात वैदिकांनी ग्रंथाच्या आधारे, त्याची पार्श्वभूमी सांगितली. आता ह्या वैदिकांनी आणखी एक गोष्ट केली जी शरद पाटलांनी उघडकीस आणली, ती म्हणजे निवृत्ती. तिचा उच्चार निवृत्ती असा आहे, निवृत्ती नाही, निवृत्ती नाही. निर म्हणजे निश्शेष, ऋत म्हणजे सत्य. म्हणजे निश्शेष म्हणजे कोणत्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता सत्य सांगणारी स्त्री. आणि ही स्त्री आपली पूर्वज आहे. आणि ही पूर्वज आहे म्हणजे नुसती पूर्वज नाही, तर आद्य शेतीचा शोध तिने लावला, शेतीच्या पद्धती तिने विकसित केल्या आणि आपल्या प्रजेचं पालनपोषण केलं, सोबत त्यांना दिशाही दिली. आणि जेव्हा शेतीचा विकास झाला, अतुल राज कमल माधव बेलीकर जय जाऊ, मातृसत्ता आणि स्त्रीसत्ता आणि पितृसत्तेचा उदय. हां, आता आपण तिकडे वळूया हळूहळू. कारण मी शरद पाटलांचा हा जो विचार आहे ऋग्वेदाच्या आधारे त्यांनी मांडला. आणि त्या ऋग्वेदामध्ये निवृत्तीला जे आहे ते हीन लेखलेलं आहे, तिला काही चांगलं म्हटलेलं नाही. कैलाश बहारे जय जाऊ जय जाऊ. आता इतिहास संशोधक जे आहेत, विशेषतः आपल्याकडे हसमुख सांकलियासारखे एक शांताराम भालचंद्र देव, ज्यांनी उत्खननात फार मोठं काम केलेलं आहे. महाराष्ट्रातील पुरातत्व या ग्रंथामध्ये हसमुख सांकलिया यांनी निवृत्ती हा राक्षस म्हटलं आहे. आपण जेवढी मंदिरं पाहतो भारतातली, त्या सगळ्या मंदिरामध्ये, या मंदिरामध्ये एक शिल्प, दिक्पाल म्हणून शिल्प सापडतं निवृत्ती राक्षसाचं. पण निवृत्तीचं मातृदेवतेचं शिल्प काही सापडत नाही. आता माझ्या पुस्तकावर, निवृत्ती नावाचं जे पुस्तक आहे, हे आता तुम्ही बऱ्याच लोकांनी वाचलं असेल, तर या पुस्तकावर जे शिल्प आहे ते महिलेचं नाही आहे, मातृदेवतेचं नाही आहे, ते पुरुष देवतेचं आहे. पण तिचं शिल्प का सापडत नाही? आणि तिची अनघड रूपात तिची पूजा त्या काळात लोक करत असत. आणि ती पूजा ज्या दिशेला होत असे त्या दिशेचं नाव आहे नैऋत्य दिशा. तिचं नावच पडलं. निवृत्तीची पूजा ज्या दिशेला होते त्या दिशेचं नाव आहे नैऋत्य. आणि आपल्याकडे जो पाऊस येतो मान्सूनचा, तो नैऋत्य दिशेकडे येतो. म्हणजे तिला पावसाची देवताही मानलेलं आहे. ती मातृदेवता आहे. आणि मातृदेवता कोणत्या काळात निर्माण झाल्या? ज्या काळामध्ये स्त्रियांची सत्ता समाजावर होती त्या काळात निर्माण झाल्या. आणि त्याचा इतिहास जो काही लिहिला गेला आहे अभ्यासकांनी उत्खननाच्या माध्यमातून, इतिहास संशोधनाच्या माध्यमातून जे लिहिला गेला पुरातत्वीय अवशेष, या अवशेषामध्ये एक प्रश्न आला आहे, वैदिक आणि तांत्रिक सृष्टीमधला अंतर्भाव शपाच्या माध्यमातून. हां, तिकडे जाऊया आपण. तांत्रिक शब्द आहे. तांत्रिक शब्दाचा अर्थ टेक्निक असा साधारणतः लोक घेतात. आणि भारतीय संस्कृती कोशामध्ये महादेव शास्त्री जोशी आणि तनुविस्तारे म्हणजे शरीराचा विकास करण्याच्या दृष्टीने, म्हणजे शारीरिक विकास करण्याच्या दृष्टीने जे काही लिहिलं गेलं, जे काही मांडलं गेलं, त्याला तंत्र म्हटलं आहे. पण कॉम्रेड शरद पाटील मात्र तंत्राचा आणखी वेगळा अर्थ सांगतात. तो फार महत्त्वाचा आहे. कारण तनू या शब्दापासून अनेकांनी त्याची उत्पत्ती शोधली. पण शरद पाटील तंत्र शब्दाचा अर्थ शेती असा करतात. आणि शेतीशी संबंधित जे काही विधी आहेत त्याला तांत्रिक विधी म्हणतात. आता हे तांत्रिक विधी जे आहे, हे तांत्रिक विधी भूमातेशी निगडित आहेत. परशुराम आणि स्त्रीसत्ताचा वाहक, हे जे कॉम्रेड शरद पाटलांचं विधान आहे त्याचं अजून मला काही आकलन झालं नाही. कारण परशुराम हा रेणुकेचा खून करणारा असा आपल्याला माहीत आहे. पण कॉम्रेड शरद पाटलांनी त्याला स्त्रीसत्तेचा वाहक म्हटलं आहे. तो आणखी संदर्भ फार वेगळा आहे.
त्यावर काही फारसं भाष्य मी या ठिकाणी करणार नाही. फक्त आपण आता हा सूत्र लक्षात ठेवा. तांत्रिक शब्दाचा अर्थ मी सांगतो यासाठी, कारण त्याच्याबद्दल गैरसमज खूप आहे. तंत्रमंत्र आणि यंत्र अशा प्रकारे 3 ज्या गोष्टी आहेत एकमेकाशी निगडीत, त्यावर थोडी चर्चा करू. मी तांत्रिक श्रुती म्हणजे काय आपल्याला कळेल. काँग्रेस पाटलांनी जे काही मांडलं आहे ते सैद्धांतिक पद्धतीने मांडलं आहे आणि पूर्णतः तत्त्वज्ञानाच्या प्रवाहाला अनुसरून मांडलेलं आहे. आणि त्यांना जे गवसलं वैदिक साहित्याच्या अभ्यासातून, विशेषतः संस्कृत व्याकरणाच्या आधारे, त्यांचा व्याकरणाचा अभ्यास फार सखोल होता. त्यामुळे आपण त्यांच्या काही विधानावर आक्षेप घेऊ शकत नाही. तेवढे अभ्यासक आपण नाही. आणि माझं मत आहे की अजून भारतात तसा अभ्यासक अजून तरी नाही आहे. अवतीभोवती तर नाही आहे, महाराष्ट्रात एकही नाही आहे आणि भारतात सुद्धा माझ्या पाहण्यात तर अजून तरी नाही तेवढा विद्वान ज्यांनी संस्कृत व्याकरणाच्या आधारे भारतीय इतिहासाचा अभ्यास केलेला आहे. तर तांत्रिकी श्रोत्रीबद्दल आपण पाहूया की तांत्रिक हा शब्द शेतीशी निगडित आहे. तंत्र म्हणजे शेती आणि शेतीशी निगडित विधी म्हणजे तांत्रिक विधी. आणि ती श्रुती शब्द वेदांसाठी वापरतात. श्रुतीचा अर्थ होतो ऐकलेले. स्मृती म्हणजे आठवणीतले. श्रुती आणि स्मृती हे 2 शब्द जे आहेत ते असे सरळ आहे अर्थाचे आहेत. वेदाला श्रुती म्हणतात. शपांच्या छंदासीबद्दल कृपया सांगावे. खूप अपेक्षा आहे. हां, प्रश्नांची उत्तरं नंतर द्या, अभिषेक देशपांडे म्हणतात. हे खरं आहे, कारण सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत बसलो तर आपल्याला इथे रात्रभर बसावं लागेल, किंवा आपण 2-3 सेटिंगमध्ये पुन्हा बसूया. तर मला थोडंसं मांडू द्या माझं काय मत आहे. निवृत्तीकडे वळण्यापूर्वी आपण तंत्र आणि मंत्र आणि प्रामुख्याने तांत्रिक आणि वैदिकी श्रुती यात फरक काय आहे. आता वैदिकी श्रुती जी आहेत, म्हणजे ऋग्वेद किंवा ब्राह्मण ग्रंथ किंवा 6 दर्शनामध्ये त्यांनी पुढे मांडलेला विचार हा सगळा यज्ञाशी संबंधित आहे. आणि यज्ञ जो निर्माण झाला तो शेकोटीपासून निर्माण झाला. शेकोटी कशासाठी? एकतर थंडीपासून ऊब मिळवण्याकरता, आणि दुसरी गोष्ट शत्रूला पळवण्याकरता. इतिहासाचार्य राजवाडे यांनी भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या ग्रंथामध्ये यज्ञावर एक स्वतंत्र प्रकरण लिहिलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की प्राचीन लोक जे जंगलात, विशेषतः आर्य लोक, त्याने रानटी, म्हणजे त्यांनी म्हटलं आहे की रानटी आर्य जेव्हा पशुपालन अवस्थेत होते तेव्हा ज्या ठिकाणी ते जात होते त्या ठिकाणी जंगलात त्यांना राहावं लागे, तेव्हा वन्य श्वापदापासून आपलं रक्षण करण्याकरता त्यांनी अग्नी पेटविला. यज्ञाचं उदात्तीकरण खूप नंतर झालेलं आहे, पण सुरुवातीला तो आत्मसंरक्षणाकरता निर्माण झाला. आणि त्यात मग ते आपली शस्त्रात ते परदून ठेवत असत, तापून ठेवत असत. वाघ आला, कोणी आणखी मोठा जनावर आलं तर त्याला मारण्याकरता वापरत असत. आत्मसंरक्षण हा शेकोटीचा मुख्य हेतू. आजही तसा आपल्याकडे धुनी वगैरे साधूंची असते, तसं वापरतात. पण पुढे मात्र यज्ञ तेवढ्यापुरता सीमित राहिला नाही. कारण ते ज्या ठिकाणी, ते बाहेरचे असल्यामुळे ते ज्या ठिकाणी यज्ञ करीत असत ती जमीन ते बळकावत असत. म्हणून त्यांनी पुढे कायदाच करून घेतला, ज्या ठिकाणी यज्ञ होईल ती भूमी आर्यांच्या मालकीची होईल. आणि म्हणून जे शेतकरी आहेत, जे कष्ट करतात, त्या लोकांना आपली शेती आपल्या हातून जाऊ नये म्हणून यज्ञाचा विरोध करणं आवश्यक होतं. आणि शेतीचे रक्षण करणारी जी लोक होते त्यांचं नकारात्मक रूप जे आहे ते राक्षस म्हणून वेदामध्ये किंवा पुराणामध्ये किंवा आपल्याकडे TV सिरियल किंवा सिनेमामध्ये सगळीकडे अशा तऱ्हेने म्हणजे नकारात्मक स्वरूप राक्षसांचं आहे. ते राक्षस म्हणजे कोण? रक्षण करणारे. कशाचं रक्षण करतात? ते रक्षण करतात शेतीचं. म्हणून तांत्रिकी श्रुती जी आहे ती शेतीशी संबंधित आहे. आणि ती शेतीशी संबंधित आहे म्हणजे भूमाता जी आहे, जमीन आहे, जमीन आपल्याला खायला देते, तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता जे जे विधी आपल्या पूर्वजांनी केले ते तांत्रिकी श्रुतीमध्ये येतात. जसं भारतामध्ये सीता ही मातृदेवता स्वतंत्रपणे होती केव्हा तरी, तिचा ऋग्वेदामध्ये उल्लेख आहे. पण नंतरच्या काळात आर्यांनी तिला रामाशी जोडलं, रामाची बायको केली आणि मग ती दुय्यम झाली. ऋग्वेदात सीतेचा उल्लेख आहे पण रामाचा उल्लेख नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे सीता आहे, वसुमती आहे, असुमती आहे, अनु आहे, अनेक देवता ज्या आहेत त्या मातृदेवता आहेत. राका आहे, सिनीवाली आहे, अमावस्या आहेत, निऋती आहेत. ह्या जवळजवळ निऋतीच्या जवळपासच्या ह्या देवता आहेत. आणि ह्या सगळ्या भूमाता आहेत. काही जलदेवतासुद्धा आहेत. अप्सरा, अप म्हणजे पाणी, सर म्हणजे साठा, सरोवर, पाण्याचा साठा. अशा तऱ्हेने ह्या अप्सरासुद्धा ज्या आहेत, जय जाऊ राजू शिंदे, तर ह्या अप्सरासुद्धा भूमाता होत्या. त्यासुद्धा पौराणिकांनी देवांच्या दरबारात नाचणाऱ्या गणिका किंवा वेश्या किंवा नर्तकी अशा दाखवल्या. सगळ्या
ज्या मातृदेवता आहे भारतातल्या, ज्यांनी खऱ्या अर्थाने ही संस्कृती निर्माण केली आणि हीन लेखनाकरता अशा प्रकारचं साहित्य निर्माण केलं, हा विचार आपल्याला कळतो शूद्रांची गुलामगिरी ह्या शरद पाटलांच्या ग्रंथातून. आणि ही जी निवृत्ती आहे, निर्वृत्ती ती संपत्तीचं समान वाटप करणारी, त्यावर एक स्वतंत्र प्रकरण आहे दाशूद्रांची गुलामगिरी या ग्रंथामध्ये शरद पाटलांच्या. त्यांनी चौपट आहे, तो चौपट म्हणजे समान वाटप करण्याचं एक तंत्र तिने विकसित केलं होतं. आणि तिने जे नृत्याचा संदर्भ येतो निवृत्तीचा काही ठिकाणी, तिला राक्षसाची लक्ष्मी म्हटलं आहे देवी भागवतामध्ये पुढच्या काळात. तर ती राक्षसाची लक्ष्मी आहे. तर राक्षस कोण? शेतीचं रक्षण करणारे. शेतीचं रक्षण करणारे म्हणजे भूमातेचं रक्षण करणारे, म्हणजे सगळ्यांना अन्न देणारे, ज्या व्यवस्था आहे त्याचं रक्षण करणारे, पाण्याचं रक्षण करणारे जलरक्षक आहेत ते. त्यांनाच कालांतराने दैत्य म्हटलं गेलं. कारण दिती नावाची एक मातृदेवता ऋग्वेदामध्ये आहे. दितीचे उपासक ते दैत्य. दनू नावाची मातृदेवता आहे, तिचे उपासक दानव. आणि राक्षसासाठी आणखी एक शब्द वापरला आहे, तो असुर. असू म्हणजे प्राणरक्षण करण्याची विद्या किंवा कला. आणि ज्यांच्याकडे ही कला आहे त्यांना असुर म्हटलं गेलं आहे. असुर, राक्षस, दैत्य, दानव हे चारही शब्द आज नकारात्मक आपल्यापुढे आले आहेत, पण मुळात हे आपल्या देशाचे संरक्षक होते. आणि त्यांची गणमाता होती, मुख्य गणमाता, आद्य गणमाता निवृत्ती. तिच्याबद्दल ऋग्वेदातले उल्लेख जे आले आहेत ते आपल्या शरद पाटलांनी उद्धृत केलेले आहेत. आणि नंतर मग अनेक ठिकाणी निवृत्तीचे उल्लेख येतात, पण त्याची चर्चा फारशी होत नाही. तर ही निवृत्ती उघडकीस आणली म्हणजे शरद पाटलांचं योगदान फार महत्त्वाचं आहे. पण पुढे तिचं काय झालं, तिचं नाव पुढे काय येत नाही. नैऋत्य शब्द आहेत, नैऋत्य दिशा आहे, नैऋत तिच्या उपासकांना, तिच्या मुलांना म्हटलं आहे, हे सगळे येतात उल्लेख. मग तिचा स्वीकार बौद्ध ग्रंथामध्ये झाला. कारण काय, जी लोकांची देवता आहे, लोकांची उपास्य देवता आहे, तिला सगळ्यांना स्वीकारणं आवश्यक आहे. बौद्ध धर्म असो की जैन असो की आणखी कोणते असो, त्याला स्वीकारणं भाग आहे. पण स्वीकारताना अडचण अशी होते किंवा आपल्याला मग काहीतरी स्पष्टीकरण द्यावं लागतं. तर बौद्धांनी जेव्हा निवृत्तीला स्वीकारलं तेव्हा तिचं रूप होतं हारिती. आता हारितीचा अर्थ होतो दुःख हरण करणारी, असा अर्थ मुळात असला पाहिजे. पण त्याचा अर्थ त्या काळातल्या धर्मग्रंथांनी सांगितला की ती प्राणहरण करणारी, विशेषतः बालभक्षक. म्हणून कथा अशी तयार केली की ती लहान मुलांचं भक्षण करत होती. तेव्हा एकदा बुद्धाने तिचं मूल लपून ठेवलं. त्या अख्ख्या गावभर आपलं मूल शोधत होती, पण तिला काही सापडलं नाही. शेवटी बुद्धाकडे ती आली. आता ही कथा आहे, ही स्पष्टीकरण कथा आहे. अशा प्रकारच्या कथा पुराणी चालाक लोक करतात, कादंबऱ्या कथा लिहिणारे करतात, तसं करतात. मग बुद्ध म्हणाला की तुला तुझं मूल सापडत नाही म्हणून तू इतकी व्याकुळ झालेली आहे. तू इतक्या लोकांची मुलं खाल्ली आहेत, ते किती व्याकुळ झाले असतील. तेव्हा तिला आपल्या दुःखाची, तिला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि तिने मग मुलांना खाणं बंद केलं वगैरे, ही कथा तयार करण्यात आली. आता अशा कथा हे स्पष्टीकरण कथा म्हणतात त्यांना. ह्या का तयार होतात, तुम्ही स्वीकारलं असेल एखाद्या देवतेला, तर स्वीकारण्याकरता तुम्हाला कारण तर द्यावंच लागतं. तर हे निवृत्तीचं जे एक कथानक पुढे बौद्ध ग्रंथामध्ये येतं, तिला हारिती म्हटलं आणि मोठ्या प्रमाणात बौद्धांनी स्वीकारलं. म्हणजे वैदिकांच्या काळामध्ये किंवा नंतर ह्या जो 500-600 वर्षाचा कालखंड आहे बुद्धानंतरचाही, त्याही काळामध्ये आपल्याला कुठेही निवृत्तीचं शिल्पित रूप काही पाहायला मिळत नाही, चित्रित तर मिळतच नाही. नंतरच्या काळात 5व्या शतकात जेव्हा मंदिरं निर्माण झाली तेव्हा मग दिक्पाल, दिशांचे रक्षक म्हणून नैऋत्य दाखवला, पण तो पुरुष दाखवलेला आहे. पण जे अजिंठासारखं लेणं आहे किंवा औरंगाबादचं लेणं आहे, किंवा अनेक बौद्ध लेण्या ज्या भारतात आहे, त्या बौद्ध लेण्यामध्ये मोठ्या प्रमाणात हारितीचं शिल्प आहे आणि तिचा नवरा म्हणून पंचिक दाखवला आहे. आता पंचिक कोण, त्याची अनेक नावं आहेत, वेगळ्या प्रकारची नावं आहेत. आपल्या शरद पाटलांनी त्या वापर खूप छान केलेला आहे. तर ही आपण हारिती आणि निवृत्ती एवढं पाहूया, कारण त्याचा विस्तार माझ्या पुस्तकामध्ये मी केला आहे. कॉम्रेड शरद पाटलांना मी ते अर्पण केलेलं आहे. निवृत्ती शिल्प सापडले आहे असं कुठे सापडलं माझ्यात तर पाहण्यात नाही, कारण कॉम्रेड शरद पाटलांची माझी या विषयावर खूपदा चर्चा झालेली आहे, पण असं शिल्प माझ्याही पाहण्यात नाही आहे. हारितीलाच आपण आता जे वापरतो बऱ्याच ठिकाणी, शरद पाटलांचं जे गायनोक्रसी आणि मॅट्रियार्की हे पुस्तक आहे त्याच्यावर हारितीचं शिल्प आहे, कारण ते जास्त लोकप्रिय आहे. आपल्याकडे ज्योती अमावस्या जी होते, त्या ज्योती अमावस्येला सुद्धा एक चित्र तयार करायचं, ते लहान मुलांना सांभाळणारी एक माता म्हणून अशा प्रकारचं चित्र आहे.
पण निवृत्तीशिल्प माझ्या पाहण्यात तरी अजून नाही, कारण मी शोधतो आहे. आम्ही जेव्हा हे पुस्तक छापलं तेव्हा असं ठरवलं होतं की आपण ते शिल्प टाकू, पण नाही सापडलं. आणि जे सापडलं ते नेमकं पुरुष देवतेचं होतं, हे नंतर लक्षात आलं. काही हरकत नाही, सापडेल केव्हा तरी. पण पण हरितीला निवृत्ती मानायला हरकत नाही असं माझं मत आहे. कारण हरिती ही सगळ्या बौद्ध लेण्यांमध्ये सापडते आणि तिची पूजा करणारा एक वर्ग, एक संप्रदाय होता. हरित नावाचा एक विद्वान तत्त्वज्ञसुद्धा होता. त्याचं सूत्रसुद्धा आहे, त्याची स्मृतीसुद्धा आहे. म्हणजे पुढे शरद पाटलांनी ह्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्यापुढे मांडल्या. खरं म्हणजे आधीच्या विद्वानांनी मांडायला हरकत नव्हती. राघो भांडारकर फार मोठे अभ्यासक होऊन गेले, पावा काळणे फार मोठे अभ्यासक होऊन गेले. शरद पाटलांच्या आधी वासुदेव शरण अग्रवाल होते, के पी जगदीश कश्यप होते, के पी जयस्वाल होते. ही सगळी माणसं मोठीच होती, प्रश्नच नाही. पण हा वापर त्यांनी केला नाही. नंतरच्या काळात हे शरद पाटलांनीच केला, म्हणून त्यांचं श्रेय आपण मान्य केलंच पाहिजे. तर ती निवृत्ती जी आहे ती अजूनही आपल्या घराघरामध्ये पूजनीय आहे. आता ही कुठे आहे? तिला अलक्ष्मी म्हटलं आहे काही ठिकाणी, मनुस्मृतीसारख्या ग्रंथामध्ये, किंवा जे सुश्रुत किंवा हे आयुर्वेदाचे ग्रंथ आहे, चरक, या ग्रंथामध्ये सुद्धा लहान मुलांना जे रोग होतात त्या रोगामागे काहीतरी देवता आहेत. त्याला बालग्रह म्हटलं आहे. त्यात ज्येष्ठा नावाची एक देवता आहे. मग ज्येष्ठा कल्प नावाचा एक ग्रंथ, एक भागसुद्धा आहे. आणि त्या ज्येष्ठामुळे हे रोग होतात. मग तिची पूजा केली तर रोग नाहीसे होतात. आता हे का सांगितलं असेल? कारण आपल्याकडे मातंग समाज जो आहे, तर त्यांचं ज्या ठिकाणी वस्ती असते, किंवा पूर्वाश्रमीचे महार, त्यांची वस्ती ज्या ठिकाणी होती, आता तर खूप ठिकाणी आहे, असं काही कॉलनीज आहेत, पण पूर्वी अशा गावाच्या बाहेर वस्त्या असायच्या. तिच्या बाहेर एक मरीमाय नावाची एक मातृदेवता दगडाच्या रूपात ठेवली. तिला मग शेंदूर वगैरे लावत असतात. आणि एखादा आजार झाला की तिला दही भाताचं बोलणं देण्याची पद्धत होती, अजूनही खेड्यात ती आहे. तिला मरियाईचा गाडा, मराठवाड्यात वगैरे मरियाईचा गाडा काढतात आजार झाला की. तर ह्या प्रथा ज्या शिल्लक आहेत, त्या मरी कोण? ती निवृत्ती, जी तुम्हाला जिवंत ठेवते, तिला मारणारी ठरवली, मारक ठरवली, बालग्रह ठरवली, बालभक्षक ठरवली. का ठरवली? कारण ती शूद्रांची देवता आहे. शूद्र तिला मानतात. त्यांच्या दृष्टीने ती मरियाई कशी आहे? वाचवणारी आहे, मरिमाय. किंवा मातंगांच्या वस्तीमध्ये शीतला माता असते. मग तिला तांत्रिकांनी किंवा जे तंत्रधर्मातले लोक होते त्या लोकांनी धूमावती म्हटलं. आता ही सगळी नावं जरी वेगळी असली, तिची लक्षणं मात्र सारखीच सापडतात. प्रामुख्याने दिवाळीच्या सणाच्या वेळेस रात्री 12 नंतर जी अलक्ष्मी आहे तिला हाकलण्याचा विधी जो आहे तो तिला खराट्याने हाकलतात, पण खराट्याची पूजाही करतात, झाडूची पूजाही करतात. तर झाडू हे निवृत्तीचं एक प्रतीक आहे. कावळा हे निवृत्तीचं वाहन मानलं गेलेलं आहे. शीतला माताच्या हातीसुद्धा आपल्याला झाडू सापडतोच. मातंगांमध्ये बरेच लोक हे झाडू तयार करतात, त्यांचा व्यवसायच आहे. कदाचित ह्या व्यवसायातून त्या आपल्या मातृदेवतेच्या हाती त्यांनी ते झाडू दिला असावा. स्वच्छता वगैरे हे नंतरचं स्पष्टीकरण झालं. पण निवृत्तीची जी पूजा पूर्वीच्या काळामध्ये ज्या अमावस्येला होत होती, अश्विनी अमावस्येला, तिला निवृत्ती अमावस्या हे खरं नाव आहे. अमावस्या हे नावच मुळात निवृत्तीचं आहे. हे चंद्राच्या कलाशी निगडित आहे. तर ह्या निवृत्तीची पूजा होण्याच्या ऐवजी मग तिची लहान मुलगी, लहान बहीण लक्ष्मी, हिची पूजा झालेली आहे. हां, एक प्रश्न ओमराज सदाशिव मोहितेने विचारला आहे. हडप्पा, उत्खनन आणि सिंधू खोऱ्यातील शेती संस्कृतीची निवृत्तीचा संबंध सूचित करावा. आता सिंधू संस्कृतीचं उत्खनन बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. आपल्या महाराष्ट्रातसुद्धा इनामगाव या ठिकाणी जे काही एक मातृदेवता सापडली आहे ती सिंधू संस्कृतीशी निगडित आहे. हरप्पा आणि मोहेंजोदडो ही दोन्ही शहरं आज पाकिस्तानात असली तरी लोथल, कालीबंगन, राखीगढी, ही धोलावीरा, ही सगळी ठिकाणं सिंधू संस्कृती निगडित ही भारताच्या काही भागात आहे, अगदी गुजरातपर्यंत आहेत. तर ह्या ठिकाणी मातृदेवतांच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत. आणि ह्या मूर्तींचं विश्लेषणसुद्धा अभ्यासकांनी केलेलं आहे. आता ज्या निवृत्तीचा उल्लेख जरी मूर्ती सापडत नाही आपण म्हणत असलो, तर एक मूर्ती मात्र आपल्या घरात दिवाळीच्या दिवशी पूजली जाते अजूनही, लक्ष्मी म्हणून. आणि तिला पंख दाखवले जातात. आता लक्ष्मी फार सुंदर, अगदी सिनेमातल्या हिरोईनसारखी छान करतात ते, आणि तिची किंमतही येते. कलाकारांना त्याचं श्रेय द्यायला हरकत नाही. पण पूर्वी मात्र त्या ठिकाणी एका मातृदेवतेची पूजा होत होती, लक्ष्मी म्हणून. तिला पंख होते. आणि सिंधू संस्कृतीमध्ये ज्या मातृदेवता सापडल्या आहे त्यात एक पंख असलेली देवता आहे. अनेक मुखवटे असलेल्या देवता त्या ठिकाणी सापडल्या आहेत. ही पंख असलेली देवता, तिला रेवती असं म्हटलं आहे. आणि जेव्हा
ह्या पूतना राक्षसीन जी आहे तिचा वध करण्यासाठी जी कारणं सांगितली गेली भागवतांनी, त्यात एक आजाराचा उल्लेख आहे, तो रेवती नावाच्या देवतेमुळे होणारा. तर ही नावं जरी वेगळी असली आणि तिचं शिल्प जे आपल्याला आज सापडतं, घराघरामध्ये मातीची मूर्ती सापडते, ती मुळात निवृत्तीचीच आहे. म्हणजे आपल्याला ते सिद्ध करता येतं का निवृत्तीची. मग काय होतं की एखादी देवता जेव्हा दुसऱ्या ठिकाणी जाते, दुसऱ्या प्रदेशात तिची पूजा होते, तेव्हा नाव बदलतात. तेच नाव राहतं असं नाही, किंवा त्या प्रदेशामध्ये ज्या प्रकारच्या धारणा असतील त्या धारणा त्या देवतेला लावल्या जातात. एक उदाहरण आपण घेऊया थोडंसं निवृत्ती समजून घेण्याकरता, की आपण मध्य आशियामध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन झाली आहेत आणि मातृदेवता मोठ्या प्रमाणात सापडल्या त्या मध्य आशियात. भारत हा नंतरचा भाग आहे. इस्रायल आणि सिरिया हे जे दोन देश आहे आपल्या आशिया खंडातले, या देशामध्ये गोलन टेकड्या, गोलन पठार नावाचा एक भाग आहे, ज्या ठिकाणी आता इसिसचं फार उन्माद चालू आहे. तर त्या ठिकाणी बेरकट्रॅम नावाचं एक गाव आहे. गाव म्हणजे एक भाग आहे, एका पार्टचं नाव आहे. तिथे एका गुहेमध्ये एक मातृदेवता सापडली, ती 7.5 लाख वर्षापूर्वीची, इसवीसनापूर्व 7 लाख वर्षापूर्वीची. म्हणजे किती जुनी असली पाहिजे ती. आता त्याच परिसरामध्ये मेसोपोटेमिया हा परिसर आहे, आज इराक म्हणतो आपण त्याला, मेसोपोटेमिया. ह्या मेसोपोटेमिया म्हणजे दोन प्रकारची शहरं. तर टायग्रिस आणि युफ्रेटिस या नद्यांचा जो भाग आहे त्यात बॉबिलोनिया आणि असिरिया हे दोन प्रकारची प्राचीन शहरं होती. तर त्या शहरामध्ये एनान्ना नावाची एक मातृदेवता आहे. इनाना नावाची मातृदेवता आहे आणि ती पुढे बॉबिलोनियातले लोक पूजायला लागले. ती मुळात असिरियातली होती. तिचं नाव बदललं, तिची लक्षणंही बदलली, मूर्ती लक्षणंही बदलली, तिच्या कथाही बदलल्या. तिला इस्तार म्हटलं गेलं. आता ही इस्तार जी आहे ही जेव्हा ग्रीकांनी स्वीकारली तिला अस्तार्ते तिला तिचं नाव झालं. रोमन लोकांनी स्वीकारली तेव्हा तिचं नाव ॲस्टोरेज झालं आणि नंतर मग आशिया खंडात ती आली, तिचं नाव तारा झालं. इस्टार आणि तारा, इनान्नापासून असं रूपांतर. नावं बदलली, तिची लक्षणं बदलली, कथाही बदलल्या, प्रदेश बदलल्या, की अशा तऱ्हेचं रूपांतर मातृदेवता किंवा कोणत्याही देवतांच्या रूपामध्ये होत असतं. तसं मुळात निवृत्तीच्या उपासकांनी जेव्हा प्रवास केला असेल भारताबाहेरसुद्धा कदाचित, तर त्या ठिकाणी त्या देवतेचं रूप बदललेलं आहे आणि त्यामुळे नावही बदललेलं आहे, लक्षणही बदलले आहे. म्हणून आज आपण हा जो दिवाळीचा सण आहे, या सणाला ज्या लक्ष्मीची पूजा करतो ही म्हणजे मुळात निवृत्तीचं एक सोफिस्टिकेटेड रूप आहे, वैष्णवांनी स्वीकारलेलं. कारण तिचा जो उल्लेख प्राचीन ग्रंथात सापडतो लक्ष्मीचा, लक्ष्माचा अर्थ होतो चिन्ह. लक्ष्मी म्हणजे चिन्ह असलेली. कोणतं चिन्ह? समृद्धीचं चिन्ह. बस इतका साधा सरळ अर्थ आहे. पण तिला श्री नावाने ऋग्वेदामध्ये उल्लेखला आहे आणि सिरी असा उल्लेख तिचा प्राकृत ग्रंथामध्ये आढळतो. म्हणून कॉम्रेड शरद पाटील आपल्याला या ठिकाणी पुन्हा मदतीला आहे. त्या सिरीचा अर्थ काय आहे? म्हणजे संस्कृत व्याकरणाचा अभ्यास ज्या माणसाचा सखोल आहे तो माणूस त्या व्याकरणाच्या मुळाशी जाऊन, शब्दाच्या मुळाशी जाऊन तो अर्थ शोधू शकतो. त्यांनी सिरी शब्दाचा अर्थ शोधला. सिरीन हा असा उल्लेख त्यांना एका ठिकाणी आढळला. सिरीन म्हणजे शेतकरी, कष्ट करणारे लोक. मग कष्ट करणाऱ्या लोकांची मातृदेवता सिरी. मग तिचं वैदिक रूपांतर झालं श्री आणि तिलाच पुढे लक्ष्मी म्हटलं गेलं. तर ही सिरीसुद्धा मुळात निवृत्तीपासून तयार झालेली आहे. निवृत्तीला नकारात्मक दृष्टीने रंगवल्यामुळं तिचं नाव पुढे येत नाही. पण तिची वर्णन येतात, तिच्या उपासनेच्या पद्धती येतात आणि विशेषतः देवी भागवतामध्ये तिला स्पष्ट असुरांची लक्ष्मी म्हटलेलंच आहे. बऱ्याच गोष्टी पुढे पुढे स्पष्ट होतात. या स्पष्ट होताना लक्षात येतं की अजूनही आपण भारतीय माणसं जी प्रामुख्याने शेतीशी संबंधित आहे, कृषी संस्थेशी, हे जे विधी करतात ह्या सगळ्या विधींमध्ये निवृत्ती आपल्याला ठिकठिकाणी दिसते. तर ही निवृत्ती अनेकांनी असं मानलं आहे की ही फेक आहे. असे काही लोक आहेत शरद पाटलांवर टीका करणारे की ज्यांना खरं म्हटलं म्हणजे हा अभ्यास सखोल करायची इच्छा नाही आहे किंवा कॉम्रेड शरद पाटलांची पुस्तकं वाचायची इच्छा नाही आहे, असे नकारात्मक विचार करणारे निवृत्तीलाच फेक ठरून मोकळे झाले. मी माझ्या परीने एक प्रयत्न केला. साप्ताहिक चित्रलेखामध्ये 2009 ते 2011 या 2 वर्षामध्ये मातृदेवतावर मला लेख लिहिण्याची संधी ज्ञानेश महाराव ह्या आमच्या मित्रांमुळे मिळाली आणि 106 लेख मी लिहिले. तेव्हा सुरुवातच मी या मातृदेवतांच्या उपासनांची कारणं कोणती आहे ती सांगण्याकरता केली आणि नंतर निवृत्तीवर 6 ते 7 लेख लिहिले, सलग लिहिले. यासाठी लिहिले की तिचा विस्तार कसा होऊ शकतो, कोणकोणत्या रूपात ती आहे. आता हे सांगण्याचा प्रयत्न का आपण करतो आहे? कारण
आता एक आणखी प्रश्न लोकांच्या मनात आहे, म्हणजे तुमचे प्रश्न तर आहेतच, पण अनेकांच्या मनात प्रश्न आहे की मातृदेवतांचा अभ्यास का करायचा आणि आता हे करून स्त्रियांना काय त्याचा फायदा होणार आहे. कारण आपल्याकडे मातृदेवतांची उपासना होतेच आहे ना, नवीन काय, नवरात्रसारखा उत्सव होतो, 9 दिवस लोक नाचतात, दांडिया वगैरे करतात आणि स्त्रियांवर बलात्कारी करतात, त्यांचा छळही करतात, त्यांना त्रास देतात. हे दोन्ही कसं काय चालू राहतं? एकाच देशामध्ये एकीकडे मातृदेवतेची उपासना चालू आहे, दुसरीकडे स्त्रियांना दुय्यम लेखणे चालू आहे, हे कसं काय शक्य आहे? तर आपल्याकडे काय जगभरात पुरुषप्रधान संस्कृती आहे, नाईलाजाने त्यांना मातृदेवतांचा हा स्वीकार करावा लागतो, कारण तो आपल्या घरात एक स्त्री असतेच, आईच्या रूपात असते, बहिणीच्या रूपात असते, बायकोच्या रूपात असते, मुलीच्या रूपात असते. तर ही स्त्री ही ही आपलं दुःख कुठे सांगेल? आपल्या मातृदेवतेला सांगेल ना. त्यामुळे त्यामुळे स्त्रियांच्या उपासनेमध्ये ह्या सगळ्या मातृदेवता वेगळ्या रूपात आहे. ज्योती तर आहेच. आता ज्योती लावणारे लोक आता फारसे राहिले नाही, पण ती अमावस्या होते. लहान मुलांवर रोग होऊ नये, त्यांना मृत्यू होऊ नये यासाठी अजूनही हे उत्सव होतात. अनेक उत्सव आहे, एकच नाही. निवृत्ती संबंधित पूर्ण भारतभर अनेक सण आहेत. त्या सगळ्या सणांचा उल्लेख आपण केला आहे, माझ्या लेखमालेत मी उल्लेख केलेला आहे. तर हा संस्कार आहे, तो नाकारता येत नाही, म्हणून हे उपासना सुरू आहे. पण आपल्या डोक्यात स्त्रियांबद्दलची हीन भावना आहे, ती मात्र गेलेली नाही. मग अशा परिस्थितीत मातृदेवतांच्या उपासनेचा अभ्यास कशाला करायचा? त्यांचं उदात्तीकरण कशाला करायचं? आणि त्यातल्या त्यात जे बुद्धिप्रामाण्यवादी आहेत त्यांनी का करायचं? तुम्हाला सांगतो गंमत, जेवढे बुद्धिप्रामाण्यवादी आहेत त्यातल्या त्यात जे साम्यवादी विचाराचे लोक आहेत त्यांनीच देवतांचा अभ्यास सखोलपणे केला आहे. धार्मिक लोकांनी, परंपरावादी लोकांनी केला नाही, कारण ते करू शकत नाही, कारण त्यांचे हितसंबंध जुळलेले आहेत, त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, ते कशाला चिकित्सा करतील? तर चिकित्सा अशाच लोकांनी केली आहे जे तटस्थ आहेत, बुद्धिप्रामाण्यवादी आहेत, विवेकशील आहे, आणि त्यांना हे सत्य गवसलं आहे की आपण खरं रूप जर मातृदेवतांचं सांगितलं, त्या परंपरा सांगितल्या, तर कदाचित मातृदेवतांच्या उपासकांमध्ये उपासक पुरुषसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. असं नाही की स्त्रियाच आहेत. नवरात्र साजरे करणारे, त्याचं आयोजन करणारे पुरुषच असतात. त्यात त्यांचे आर्थिक हितसंबंध असू शकतील, राजकीयसुद्धा असू शकतात. हे सगळं मान्य करूया आपण. पण पुरुषसुद्धा तिथे लोटांगण घालतात, पूजा करतात, आरत्या म्हणतात, नाचतात. तर तेव्हा त्यांना हे कळावं की स्त्रियांचा सन्मान आपण केला पाहिजे. आता हा संस्कार जाईल कसा, हा विचार जाईल कसा, हा एक प्रश्न लोकांपुढे आहे. आणि भारतात तर हे शक्य आहे का, असा स्त्रीवाद्यांपुढे प्रश्न आहे. पण जगातल्या, म्हणजे भारताबाहेरच्या अनेक देशांमध्ये जे स्त्रीवादी चळवळ सुरू झाली तेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं की आपल्या संस्कृतीमध्ये काही मातृदेवता आहेतच मुळात. आपण त्यांच्या कथा जर लोकांना सांगितल्या तर मग स्त्रियांच्या मनात काय हे लोकांना कळेल. जसं आर्टेमिस नावाची देवता आहे ग्रीकांची, ती लहान असतानाच आपल्या वडिलांना प्रश्न विचारते की बा मला तुम्ही वेगळं का वागवता आणि माझ्या भावाला वेगळं का वागवता. जसं महात्मा बसवेश्वरांच्या आयुष्यातली गोष्ट आहे लहानपणाची, की त्यांचं उपनयन संस्कार करायला आईवडील तयार होते, पण त्यांच्या बहिणीचा झालेला नव्हता. हा प्रश्न त्यांनी विचारला. अशा प्रकारचा प्रश्न आर्टेमिस नावाची मातृदेवता आपल्या वडिलांना विचारते की माझे कपडे वेगळे आणि माझ्या भावाचे वेगळे असे का? त्याला शस्त्र वापरण्याची परवानगी, तो तीर, कमठा किंवा धनुष्य वापरतो, मला हे का देत नाही? अशा तऱ्हेचा विद्रोह करणारी एक मातृदेवता ग्रीकांच्या संस्कृतीमध्ये आहे. तर अशा अनेक मातृदेवता आहे ज्या स्त्रियांच्या मनातलं जे काय आहे खतखत आहे ती व्यक्त करणाऱ्या. तर त्या कथा सांगून आता स्त्रीवादाला वेगळं वळण हे युरोपमध्ये दिलं गेलं आहे. म्हणून आता आपण किमान आपण सतत पाश्चात्यांचंच अनुकरण करतो, आपला विचार आपण कधी करत नाही. मग याही बाबतीत पाश्चात्यांचं अनुकरण करून आपण भारतीय स्त्रीवादाला हे रूप दिलं की या मातृदेवतांच्या कथा आहेत त्या का निर्माण झाल्या, त्या विकृत का करण्यात आल्या, कोणी केल्या, केव्हा केल्या, कोणत्या पद्धतीने केल्या, या सगळ्या गोष्टीचा विचार जर आपण केला तर लक्षात येईल की आपल्या स्त्रियांना जे आज दुय्यम स्थान आहे समाजामध्ये ते नाही राहणार. आपण नाही म्हणत की स्त्रियांचंच राज्य असलं पाहिजे, स्त्रियांच्या हाती सत्ता असली पाहिजे, असं नाही. स्त्री आणि पुरुष संसारार्थाची दोन चाकं आहेत असं प्रवचनकार सांगतात. जसं असेल मग स्त्रियांना आपण ही लेखनाचं काही कारण नाही, त्यांना सन्मान द्यायला पाहिजे. आज तर सगळ्या क्षेत्रात स्त्रिया आहेत, असं एकही क्षेत्र आज नाही आहे की जे स्त्रियांच्या ताब्यात नाही आहे. अशा काळामध्ये स्त्रियांना हीन लेखणं हे आपल्या एकंदरच अस्तित्वाला घातक आहे. अवैज्ञानिक तर आहेच, अतार्किकी आहे, अविवेकी आहे. पण पुरुषांना स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल, पुरुषांनी स्वतःसाठी तरी स्त्रियांना सन्मान दिला पाहिजे. कारण एक पुरुष निर्माण होतो तेव्हा आईच्याच पोटातून निर्माण होतो. जय जिजाऊ श्री काशीद. तर आई नसती तर कसा काय पुरुष जन्माला आला असता. आणि तो लग्न करतो तेव्हा आणखी दुसरी एक संतती, दुसरी पिढी जन्माला घालतो.
म्हणजे तोच घालतो असं नाही, शेवटी आईच्याच उदरी आपण म्हणजे 9 महिने राहतो आणि नंतरच्या काळात आईच आपल्याला पोचते. तर अशा वेळेस आई किंवा स्त्री कोणत्याही रूपातली असो, तिला सन्मान मिळावा यासाठी आपल्याकडे जे तंत्रधर्मातले लोक होते, त्या लोकांनी महाविद्यांची एक संकल्पना मांडली आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वयोगटातल्या स्त्रियांचा उल्लेख केला. मग पुढे यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः हा मनुस्मृतीतला श्लोक असो किंवा नारी रूपेण संस्थितः म्हणजे नारीच्या रूपात, कुमारीच्या रूपात पूजनीय असावी. हे जे मंत्र निर्माण झाले, हे का निर्माण झाले? कारण काय की ह्या तांत्रिक लोकांनी स्त्रियांचं महत्त्व अधोरेखित केलं होतं. तांत्रिक शब्द आज बदनाम जरी असला, त्या तंत्रामध्ये स्त्रिया ह्या उपासिका होत्या आणि त्या स्त्रिया असल्यामुळे वैदिकांनी त्याला वामा म्हटलं. वामा म्हणजे डाव्या बाजूला बसलेली. डावा भाग जो आहे तो हीन मानला गेला आहे. उत्क्रांत पशुपतीची शिल्प असलेली मोहरा सापडते. जय जाऊ. प्रशांतनाग ओव्हाळ जय जाऊ. उत्क्रांत पशुपतीची जी मुद्रा सापडते त्यावरून प्राचीन भारतीयांमध्ये शिव हा तो देव असावा असं अभ्यासकांचं मत आहे. काही लोकांचं मत आहे तसं नाही, ती पशुपती देवता वेगळी, रुद्र वेगळा आणि व्रात्यांचा महोदय वेगळा. व्रात्य हे जे होते हे कष्टकरी लोकांमधले आपले पूर्वज जे आहेत, मी आधी उल्लेख केला गृहस्थमध्ये हा व्रात्य होता ऋग्वेदाच्या ऋचा लिहिणारा, आणि त्या व्रात्यांच्या महोदेवातून पुढे महादेव हा शब्द आला. देव हा शब्द हा तसा आर्यांचा आहे. देव या शब्दाचा अर्थ जुगारी असा सुद्धा होतो. एक प्रकाश देणारा दिव असाही आहे. गंगाधर बनबरे बनबरे साहेब जय जाऊ. तर अशा तऱ्हेने अनेकांनी शिव आणि रुद्र यांचा संबंध सांगण्याचा प्रयत्न केला आहे. वैदिकांनी ज्या शिवाचा उल्लेख केला ते शिव म्हणजे एक शूद्र जमात, एक जमात. शिव एक जमात आहे, ती एक दैवत म्हणून त्यांनी मानले नाही. पण रुद्र नावाची देवता आहे आणि तिला मात्र हवी अर्पण करण्याची सोय त्यांनी वैदिकांनी ठेवलेली नाही. तर त्यांनी त्याला हीनच लेखलं आहे नेहमी. म्हणजे रुद्राला काही त्यांनी जवळ घेतलं नाही, पण नंतरच्या काळात स्वीकारलं. कारण मोठ्या प्रमाणात आपल्या भारतामध्ये शिवाचीच पूजा होते. ती सुरेश कापसे जय जाव. तर मोठ्या प्रमाणात शिवाचीच पूजा होते, शिवलिंगाची पूजा होते. आणि ऋग्वेदामध्ये शेषनादेव म्हणजे शेषनाची, म्हणजे स्त्रियांच्या पुरुषांच्या लिंगाची पूजा करणारे लोक म्हणून हीन लेखलं आहे. म्हणजे अनार्य लोकांना, अवैदिक लोकांना हीन लेखलं आहे. म्हणजे ती पूजा उपासना चालूच होती, ती टाळता नाही आली वैदिकांना. नाईलाजानी मग त्यांनी स्वीकारलं. मग रुद्राध्याय वगैरे त्यांनी आपल्या पद्धतीने उपासना, आणि त्या ठिकाणी आपलं अस्तित्व राहावं, पुरोहित आपलाच राहावा, आपल्या पोटापाण्याची सोय व्हावी, आपलं अर्थार्जन व्हावं, आपल्या कुटुंबाचं पालनपोषण व्हावं, आपला स्वार्थ पाहण्याकरता त्यांनी शिवाला स्वीकारलं. मग हा जो सिंधू संस्कृतीची जी मुद्रा सापडलेली आहे पशुपतीची, तर ही जी मुद्रा आहे त्या मुद्रेचं विश्लेषण अनेकांनी केलेलं आहे. तिला शिंग आहेत आणि प्रामुख्याने त्याचं जे वर्णन आहे ते ऊर्ध्वलिंगी आहे, म्हणजे त्याचं लिंग वर आहे. आता ही लिंग वर असणे हा जो प्रकार आहे हा जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये आहे. जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये उत्थित लिंग असणाऱ्या देवता आहेत. तर त्यामुळे हाही आहे. आता एक प्रश्न आलेला आहे, सारंग स्वातीविलास कठाळकर हेडिंबा ही देवता आहे काय, मातृदेवता असू शकेल काय, मनाली जवळ आहे, मंदिर आहे वगैरे. माझं अलीकडे पुस्तक आलं आहे आदिमाया, या पुस्तकात तिचा विचार केलेला आहे. तर ह्या सगळ्या मातृदेवताच आहे मुळात. त्या राक्षसी म्हणून ठरवल्या गेल्या, पण त्यांची मंदिरं आहेत. गंमत अशी की त्यांची मंदिरं आहेत, त्यांना नाकारता आलं नाही. अभिषेक देशमान यांनी एक मुद्दा दिला आहे, पाय फाकलेली येणीतून वनस्पती उगवलेली नग्न स्त्री, असं एक सील आहे. खूपच छान आहे तुमचे प्रश्न, खरे अभ्यासक लोक आहात. मला तर असं वाटतं की असं रात्रंदिवस तुमच्याशी चर्चा करत राहावं, गप्पा करत राहावं, कारण खूप चांगले विषय तुम्ही मांडतात. हिडिंबावर मी आता चर्चा नाही करणार, पण हा मुद्दा महत्त्वाचा आहे की योनीतून वनस्पती उगवलेली स्त्री, तिला शाकंभरी असं म्हटलं आहे. कारण निऋतीच्या वर्णनामध्ये सुद्धा ती आपल्या शरीरातून वनस्पती निर्माण करते. ह्या वनस्पती सृष्टीची ती निर्माती आहे असं वर्णन आहे. आता आपण जर शिल्प शोधायचं झालं तर ही जी शाकंभरीची मूर्ती आहे, जी सील सापडला आहे, तिला निवृत्ती म्हणायला हरकत नाही. हरकत नाही यासाठी कारण तिला अजून कोणी नाव दिलेलं नाही आहे. शाक म्हणजे वनस्पती, शाकंभरी म्हणजे वनस्पतींचं निर्माण करणारी, आवरण निर्माण करणारी, विस्तार करणारी, तिला जन्म देणारी, अशा अनेक अर्थाने शाकंभरी शब्द आहे. आपल्याकडे शाकंभरी नवरात्र असते,
तुळजापूरला असते, अनेक ठिकाणी असते. आणि शाकंभरी नावची देवता एक बदामी जे गाव आहे कर्नाटकात, त्या ठिकाणी तिचं स्वतंत्र मंदिरसुद्धा आहे. म्हणजे जी निवृत्ती वैदिकांनी नाकारली ही दक्षिण भारतातल्या अनेक मंदिरांमध्ये अनेक कारणांनी प्रस्थापित झाली. तिला बनशंकरी असं एक नाव दिलं आहे, तिला सहदेवी असंही नाव दिलं आहे. हे सगळं मी लिहिलं आहे, माझ्या निवृत्ती ह्या माझ्या पुस्तिकेमध्ये आहे आणि आदिमाया या भागातही आहे आणि भारतीय मातृत्व याही पुस्तकात आहे. पुढे मग मी जगातल्या इतर ज्या मातृदेवता आहे पौर्वात्य देशातल्या आणि पाश्चिमात्य देशातल्या याही याही देशातल्या मातृदेवतावर लिहिलेल्या लेखांचं आम्ही संकलन करतो आहे. प्राजक्त प्रकाशन पुण्यात आहे, ते छापत आहेत. तर हे सगळं तुमच्यापुढे येणारच आहे, म्हणजे आहे नाही असं नाही आहे. आणि हे खरं म्हटलं 2009 आणि 9 ते 11 ह्या 2 वर्षात मी लिहिलं. आता एका साप्ताहिकाने अशा तऱ्हेचं लिखाण प्रकाशित करणं म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा एक जोखीम होती. पण तिथे ज्ञानेश्वर महाराजांसारखे एक फार मोठे अभ्यासक आणि विशेषतः धाडसी पत्रकार मुकुंद कुळेसारखे त्यांचे सहकारी, संध्या नरे पवार यांच्यासारख्या सहकारी होत्या. या सगळ्यांना एक दृष्टी होती, त्यामुळे ही लेख मला लोकांपुढे आली. मी शरद पाटील मला नेहमी म्हणायचे की तुम्ही पुढे नेलं मला तुम्ही कोट करता, तुम्ही माझा विचार पुढे नेला. मला खूप आनंद होत होता, कारण आनंद यासाठी होत होता की शरद पाटील हे कोणाला असं श्रेय देत नव्हते किंवा कोणाला प्रोत्साहन देत नव्हते. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही अभ्यास करा, संशोधन करा. आता तेवढा अभ्यास तर काही माझा नाही आहे. शरद पाटील यांना मी गुरु मानलेला आहे, पण त्यांनी मला कधी शिष्य मानलं नाही. ते म्हणायचे की तुम्ही अभ्यास करा, सखोल अभ्यास करा, तर मी तुम्हाला शिष्यत्व प्रदान करेन. पण आमचं तसं देणं घेणं, भांडणं, कटकटी होत होत्या, वादविवाद होत होते, प्रेमही तेवढंच होतं. तर म्हणून त्यांच्यापासून हे जे थोडं थोडं मिळालं आपल्याला, थोडं काय भरपूर मिळालं, त्याचा विस्तार करायला आपल्या अनेकांना मेहनत करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. तर त्या प्रयत्नातून मग आपण इकडे वळतो. आता जे तरुण मंडळी आहे या ठिकाणीचे प्रश्न विचारतायत, पशुपतीबद्दल विचारतायत, योनी फाकलेल्या स्त्रीबद्दल प्रश्न विचारतायत, तर हे प्रश्न शरद पाटलांमुळे निर्माण झालेले आहे. कारण ही चर्चा इतरांनी केली नाही, पण शरद पाटलांनी वासुदेव शरण अग्रवाल यांच्या ग्रंथाच्या आधारे ही चर्चा केली. त्यांच्या ग्रंथामध्ये विशेषतः पाणिनीकालीन भारतवर्ष हा जो ग्रंथ आहे त्याच्यात एक चित्र आहे या मूर्तीचं, आणि तिथून मग ती चर्चा त्यांनी पुढे नेली. म्हणजे बरंचसं काम हे आपल्या पूर्वसुरींचं शरद पाटलांनी पुढे नेलं आणि आपली जबाबदारी आहे की शरद पाटलांचं काम आपण पुढे नेलं पाहिजे. तर ही चर्चा देवांच्या संख्येपेक्षा देवीची संख्या जास्त आला काय म्हणायचे प्रश्न, बरोबर आहे. हे सगळे प्रश्न आहे, प्रश्नांची उत्तरे हरकत नाही द्यायला. आपलं थोडंसं होतं डायव्हर्शन, नाही असं होत नाही. तर देवांच्या संख्येपेक्षा म्हणजे तुम्हाला पुरुष देव म्हणायचे आहे. देव आणि देवी हे शब्द, देवपासून देवी शब्द आलेला आहे. आपण मातृदेवता म्हणूया, पुरुष देवता हे 2 शब्द वापरूया. आता पुरुष देवतांची पूजा का होत नाही आणि स्त्री देवतांची का होते, याला सरळ उत्तर आहे की आई ही सगळ्यांना, सगळ्या मुलांना सारखंच प्रेम देते. म्हणजे वडील तसे देत नाही असं नाही, वडिलांच्या विरोधात तसं जायचं काही कारण नाही, त्यांचं एक श्रेय असतंच, त्यांचं योगदान असतंच. पण आईच्याबद्दल आपली नाळ असते ना आईशी जन्माच्या आधीपासून, नंतर आपण तिच्या दुधावर पोचतो, त्यामुळे आपला संबंध असतो. आणि नंतरच्या काळात सुद्धा माणूस कितीही मोठा झाला, पुरुष कितीही मोठा झाला, तर आईच्या दृष्टीने लहानच असतो. म्हणून आईचं महत्त्व मानणं हे आपल्या मनाने स्वीकारलं आहे, आपल्या अबोध मनाने स्वीकारलं आहे, सबकॉन्शियस माइंडने स्वीकारलं आहे. दुसरा भाग महत्त्वाचा की स्त्रियांच्या हाती सत्ताच होती ना, स्त्रियांच्या हाती सत्ताच होती, राजकीय सत्ता होती, सांस्कृतिक सत्ता होती, आर्थिक सत्ता होती. अनेक ठिकाणी स्त्रिया ह्या प्रमुख होत्या. त्यामुळे त्यांचं पुढे दैवतीकरण झालं आणि त्यामुळे स्त्रियांच्या मातृदेवता मोठ्या प्रमाणात सापडतात. मातृवंशक कृषक समाज असल्याने मातृपूजक समाज होता. हां, आणि जो मातृवंशक आहे तो शेतीशी संबंधित होता, भूमातेशी निगडीत होता. एक तर शेतीचा शोध स्त्रियांनी लावला, ही जगातल्या सगळ्या अभ्यासकांनी मान्य केलं आहे. दुसरी गोष्ट, प्राथमिक स्वरूपाची शेती ती होती, पण जेव्हा नांगराचा शोध लागला तेव्हा मात्र पुरुषांच्या हाती शेती आली आणि स्त्रियांना दुय्यम स्थान आलं, हे वास्तव आहे. आता जे आईचं महत्त्व मानतात आणि स्त्रीचं, शरद पाटलांनी मुद्दाम 2 शब्द वापरले, मॅट्रियार्की आणि गायनोक्रसी, मातृवंशक आणि स्त्रीसत्ताक. म्हणजे आईचं महत्त्व मानून सत्ता गाजवणारे पुरुष हा एक भाग, तो मातृसत्ताक, आणि स्त्रियांच्या हाती प्रत्यक्ष सत्ता ही स्त्रीसत्ताक. म्हणून आपल्याला हे असं थोडं सूक्ष्मभेद करणं आवश्यक आहे. जसं आपल्याकडे प्रधानमंत्री इंदिरा गांधी होत्या आणि त्या काळात जेवढे पुरुष होते ते सुद्धा त्यांना घाबरत असत आणि मॅडम वगैरे शब्द कोणी वापरला तर ते चूप बसवायचे की ते एस सर म्हणा.
म्हणजे मॅडम म्हणजे स्त्री, म्हणजे त्या मान्यच करायला तयार नव्हत्या की तुम्ही वेगळी आहे, येस सर म्हणा. तर असा एक काळ होता जेव्हा त्या स्त्रीनी इतकं मोठं योगदान दिलं भारताच्या उभारणीत आणि पुढे पाकिस्तानला एक शह दिला कायमचा, त्यांचा इतिहास आणि भूगोलही बदलून टाकला. तर त्यामुळे आदर्श घेऊन त्यांचा आदर्श घेऊन पुढे इंग्लंडमध्ये मार्गारेट थॅचर किंवा इस्रायलमध्ये गोल्डा मायर किंवा आपल्या श्रीलंकेत भंडार नायके किंवा शेख हसीना वाजेब, ह्या बांगलादेश, अशा अनेक स्त्रियांच्या हाती सत्ता आली. एक प्रश्न अभिषेक देशपांडे, गणमाता व गणिका यांची मातृवंशक स्त्री राज्य होते त्यामुळे देवीचं प्रमाण जास्त. हां, हेही बरोबर आहे की म्हणजे स्त्रियांच्या हाती प्रत्यक्ष सत्ता होती. गणिका शब्द आहे. कामाख्या मंदिरात योनीची पूजा केली जाते, अशी योनी पूजा अजून भारतात कुठे होते काय? लज्जा, गौरी आणि निवृत्ती यात साम्य सांगता येईल काय? तर योनीची पूजा ही भारतातच नव्हे जगभरच होते, अजूनही होते. म्हणजे अजूनही जरी ख्रिश्चनिटी असली जगातल्या मोठ्या भागात आणि इस्लाम असला तरी योनीचीच पूजा होते. आता तुम्हाला एक स्पष्ट सांगतो, इस्लाममध्ये स्त्रियांना काही महत्त्वाचं स्थान नाही आहे. पुरुषाला अल्लाहावर आकाशात आहे आणि तो सर्व काही आपल्यावर नियंत्रण करतो असं जरी म्हणत असले मुस्लिम, तरी ते नमाज पडताना खाली वागतात आणि आपलं डोकं भूमीवर टेकवतात, भूमातेला मानतात. आणि ज्या ठिकाणी काबा मस्जिद आहे मक्केला, त्या ठिकाणी एक अल उज्जा नावाची मातृदेवता होती आणि तिचं ते चुंबन जे घेतात, शरद पाटलांनी असं म्हटलं आहे की तिच्या योनीचंच चुंबन ते आहे. आता त्या ठिकाणी दगड आहे, म्हणजे त्याला काही आकार नाही आहे, त्यांनी तो नष्ट केला आहे त्याचा मूळ आकार. पण ती चुंबन केल्याशिवाय हजची यात्राच पूर्ण होत नाही, हे आजही आहे. आणि युरोपमध्ये येशू ख्रिस्ताची बायको म्हणून जी मेरी मॅग्डालिन, हिची उपासना पद्धती अजूनही आहे. डॅन ब्राऊनचं जे द व्हिंची कोड हे पुस्तक आहे, हे आपण वाचा, मराठीत आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये योनी पूजेला खूपच महत्त्वाचं स्थान आहे. आता ही योनी पूजा कुठे कुठे आहे, तर त्यांनी जे चर्चेस निर्माण केले, चर्चेसचा जो बिंदू आहे उच्च, म्हणजे दोन टोकं कमानीचे जोडले जातात, त्याला योनी पुष्प म्हटलेलं आहे. आणि मंदिरात आपण जातो, गाभाऱ्यात जातो, गाभारा शब्द आपण वापरलेला आहे. गर्भगृह संस्कृतने म्हणतात, म्हणजे गर्भाचं गृह. आपण प्रवेश कुठून करतो? योनीतूनच करतो. म्हणजे ते मंदिर असो, मस्जिद असो की गुरुद्वारा असो की शेखांचं आपल्या चर्चेस असो, सगळ्या ठिकाणी कळत नकळत योनी पूजा सुरू आहे. आणि आणखी एक प्रश्न विचारला आहे गोविंदडी यांनी, मातृदेवता आणि विशिष्ट जातीवर्णांच्या निगडीत होत्या काय? आता मुळात जे गणसमाज होते, या गणसमाजामध्ये जातीच नव्हत्या, त्यामुळे तो प्रश्न उद्भवत नाही. कारण ते लोक आत्यंतिक लोकशाहीवादी, अल्ट्रा डेमोक्रेटिक ट्राईबचे लोक होते आणि त्यांच्यामध्ये स्त्रियांना अतिशय सन्मानाचं स्थान होतं. तर त्यामुळे तिथे जाती नव्हत्याच. पण पुढे ज्या अस्पृश्य मानलेल्या जाती आहेत, त्यात महार असतील, मांग असतील, चांबार असतील, भंगी असतील, अनेक जाती आहेत. या लोकांनी मात्र आपली जुनी संस्कृती ज्या मातृदेवतांची ती कायम ठेवली. म्हणून त्या आता त्या जातीच्या मातृदेवता म्हणून ओळखल्या जातात. म्हणजे एक वैशिष्ट्यच आहे, आपल्याकडे मातृदेवताने जातीनंतर चिपकवल्या गेल्या, आपण सगळ्यांना चिपकवल्या, तर त्यांनाही चिपकवल्या. एक प्रश्न आहे तो वेगळा आहे थोडासा, सुशांत उदावंत यांचा, करवीर निवासिनी महालक्ष्मी आहे की अंबाबाई? आता महालक्ष्मी हा जो शब्द आहे तो पार्वतीसाठी वापरला आहे. चुकून लोक तिला लक्ष्मीशी जोडतात. हा तंत्रधर्मातला शब्द आहे. ती पार्वती आहे म्हणजे शिवपत्नी आहे. आता पार्वती, गिरिजा, गौरी हे जे शब्द आहेत हे जंगलातल्या लोकांशी निगडित आहे. म्हणजे जे पर्वतावर राहणारे लोक होते त्यांच्या त्या मातृदेवता आहे. मुळात नावं वेगळी असली तरी मुळात एक असली पाहिजे. मग ठिकाणं बदलली की गौर नावाचं एक जंगल होतं, त्या झाडाचं जंगल, त्या ठिकाणी गौरी झाली. मग गिरिजा शब्द म्हणजे पर्वतातून जन्मलेली, शैलजा म्हणजे पर्वतातून जन्मलेली, पार्वती म्हणजे म्हणजे पर्वतावर राहणारे जे लोक होते आदिवासी, त्यांच्या हे देवता आहेत. म्हणून महालक्ष्मी ही विष्णुपत्नी लक्ष्मी नाही आहे. महालक्ष्मी म्हणजे पार्वतीच मुळात. तिला पद्मावतीसुद्धा का म्हटलेलं आहे? कारण पद्म म्हणजे कमळ. आता इथे आला लक्ष्मीचा संबंध थोडासा, कारण पद्म म्हणजे कमळ आणि कमळावर बसलेली या अर्थाने ती पद्मावती आहे. पण तिचं लक्षण काय आहे? तिचं लक्षण आहे नाग. आणि जेव्हा अंबाबाईच्या मंदिराच्या त्या मूर्तीवर वज्रलेप करण्यात आला एमसीलचा, तेव्हा जाणीवपूर्वक काही इतिहास संशोधकांनी सुद्धा आणि पुजाऱ्यांनी सुद्धा तिचा नाग नष्ट करून टाकला, तिची मूळ ओळखच संपून टाकली. नाग हे पद्मावतीचं स्वरूप आहे.
आणि पद्मावती पुढे विष्णूशी इकडे जोडली गेली. आपल्या तिरुपतीमध्ये, तिरुपती या गावाला आपण गेलात तर ते पद्मावतीचं गाव आहे मुळात. तो जो आहे बालाजी तो नंतर उपरा आहे, तो नंतर आलेला. आता त्या कथा आणखी वेगळ्या, आपण डायव्हर्शन होऊ नये म्हणून ठराविक ठिकाणी जाऊया. तर अंबाबाई शब्दाबद्दल थोडक्यात सांगतो. अंबाबाई शब्दाचे 3 अर्थ प्रामुख्याने आहेत. अंबा म्हणजे आई हा मुख्य अर्थ, अंब म्हणजे आई. दुसरा अंबू शब्दाचा अर्थ होतो पाणी, आणि तिसरा शब्द आहे आंबा. आता अंबिका नावाची मातृदेवता जी जैन धर्मामध्ये आहे, ती ज्या ज्या ठिकाणी दाखवली जाते किंवा बौद्धांमध्ये आहे, तर ती दाखवली जाते तेव्हा तिच्या पाठीशी, तिच्या मागे आंब्याचं झाड दाखवलं. आंबे दिसतात अगदी अक्षरशः. अनेक अप्सरा हे अंबिका म्हणून, आता मी गेलं काही मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी आंबेजोगाईला गेलो होतो. अंबाजोगाई नावच आहे त्या गावाचं. तर त्या ठिकाणी एक बाराखांबी मंदिर सापडलं, तिथे एक शिल्प सापडलं, ती अंबिकेचं शिल्प, ती हाती आंबा आहे. तर आंब्याशी सुद्धा संबंध आहे. आम्रपाली ही जी गणिका बौद्ध ग्रंथामध्ये आपल्याला सापडते, ते आंब्याचं पालन करणं. आंब्राईची ती प्रमुख होती, पण तिचा उल्लेख बौद्ध ग्रंथामध्ये अंब असा येतो, आई असा येतो. म्हणजे अंब आई हाही अर्थ आहे, आंबा हाही अर्थ आहे. आणि अलीकडे कोल्हापूरच्या एक अभ्यासिका आहे संगीता पाटील, त्या मातृदेवतावर काम करत आहेत. त्यांच्याशी चर्चा माझी गेल्या आठवड्यात झाली. तर त्यांनी एक छान अर्थ सांगितला, तो आहे खराच आहे, की ते पाण्याशी निगडीत आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे पद्मावती जी आहे किंवा ती अंबाबाई आहे कोल्हापूरची, ती जलदेवता आहे. अंबा म्हणजे पाणी. अंबुवाची नावाचा एक उत्सव आसाममध्ये होतो. आसाममध्ये कामाख्या देवीचं मंदिर आहे, तिथे होतो. तो पाण्याशी संबंधित आहे. निवृत्तीचे वाहन कावळा होत अरे बाप, चांगला प्रश्न आहे आणि हे आयोजकांचाच प्रश्न आहे. कावळा होता निवृत्तीचे वाहन. आशिष सुगत्यायन जय जाऊ. तर काकतीय नावाचे एक दक्षिण वारंगळचे राजे होते, त्यांची काकती देवी होती, तिचं रूप कावळा होतं. आणि बऱ्याच ठिकाणी धुमावतीचं जे वाहन आहे ते कावळा दाखवलं जातं. आता कावळा याच्यावर माझ्या निवृत्ती या पुस्तिका त्या लेखामध्ये बराच उहापोह झाला आहे, बरंचसं अजून करायचं आहे, म्हणजे करणार आहे अजूनही, केव्हा तरी आपण करू. तर कावळा हे कशाचं प्रतीक आहे? कावळा हे प्रजोत्पादनाचं प्रतीक आहे. जसं नाग प्रजोत्पादनाचं प्रतीक आहे, तसं कावळा आहे, कोंबडासुद्धा आहे. तर हे निवृत्तीचं वाहन कसं आहे का, निवृत्ती ही आपल्याला जन्म देते, आपलं भरण पोषण करते, ती आपली मातृदेवता आहे, भूमाता आहे, म्हणून तिचा दूत मांडला आहे. कावळ्याला निवृत्तीचा दूत म्हटलं आहे. आपल्याकडे सर्व पितृअमावस्येला किंवा 10वा होतो साजरा, आपण स्मशानात जातो तेव्हा कावळा शिवला तरच आपल्या मृत पूर्वजांना ते आपण जे वाढलेलं आहे ते मिळतं, असा आपला समज आहे. म्हणजे कावळ्याचं महत्त्व आहे. कावळ्याला आपण आपल्या जाती व्यवस्थेत मांग म्हटलं आहे. म्हणजे आपले जातीचे लोक कोणाकोणाला जात लावतील सांगता येत नाही. जसं चिमणीला ब्राह्मण म्हणतात, तर कावळ्याला मांग म्हणतात. मांग म्हणजे कावळा शिवला की बाट झाला. आणि चिमणीचं उलट आहे, तिला आपण शिवलो की तिचे लोक तिला मारून टाकतात. म्हणजे अशा तऱ्हेने 2 पक्षांच्या वेगळ्या प्रवृत्तीमुळे आपण त्या जाती त्यांच्यावर लादल्या. पण कावळा हे प्रामुख्याने हे जन्मदाते प्रजोत्पादनाचं प्रतीक आहे. सुरेश कापसेचा सर बालाजी तिरुपती येथे बुद्धांची निद्रा वसलेली मूर्ती आहे, ते खरे आहे काय? हां, त्यावर खूप छान चर्चा झाली आहे. जमनादास खोब्रागडे, के जमनादास नावाचे माझे मित्र होते, वयाने खूप मोठे होते माझ्यापेक्षा, पण ते मला मित्र मानायचे. चंद्रपूरचे डॉक्टर होते, खूप मोठं प्रस्थ होतं, इतिहासाचे अभ्यासक होते. तर फॉरेन रिटर्न चंद्रपूरचे पहिला जे ऑपरेशन थिएटर त्यांचं चंद्रपूरला आहे. तर त्यांनी तिरुपती बालाजी एक बौद्ध क्षेत्र नावाचा ग्रंथ लिहिला आहे. आणि या ग्रंथाच्या मुळाशी बाबासाहेब आंबेडकरांचा एक निबंध आहे, तो अजून विस्तार झाला नाही, बाबासाहेबांनी केला नाही त्याचा. त्यांचं म्हणणं आहे की पंढरपूरचा विठ्ठली बुद्ध आहे आणि बालाजी आहे. तर त्यावर खूप चिंतन त्यात झालं आहे. राची ढेरे, डॉक्टर राची ढेरे यांचं श्री विठ्ठल एक महासमन्वय या ग्रंथामध्ये सगळ्या विचारांचा परामर्श त्यांनी घेतलेला आहे. आणि तो निष्कर्ष फार वेगळा मांडला, ते वीरगळ आहे. मी सुद्धा अचानक एकदा तिरुपतीला गेलो, म्हणजे माझ्या मित्राने तिकीट काढलं आणि मग मी गेलो. आणि मला तेच पाहायचं होतं की ज्या बदमाशा झाल्या आहेत तिरुपती बालाजीच्या मंदिराच्या मूर्तीच्या घडणीमध्ये पाहायच्या, तिथे लोक पाहू देत नाही, आपण जायच्या आधी ढकलून देतात. पण मी ते 10-11 फूट अंतर असताना ते पाहत राहिलो की काय आहे. तर अंधारात ते फक्त मूर्ती दिसते आणि त्यावर प्रकाश टाकलेला आहे, अवतीभोवती प्रकाश नाही आहे. त्या मूर्तीचं रूपच बदलून टाकलेलं आहे. पण ती बुद्धाची मूर्ती असलीच पाहिजे. पण आता ते कसं शोधणार आपण, हा एक प्रश्न आहे. एकतर कसं, हा पूर्ण भारतच साधारणतः 1000 वर्ष बुद्धाच्या प्रभावाखाली होता, त्यामुळे हे स्वाभाविक आहे असं रूपांतर. आशिष सुगत्यान आणि प्रश्न विचार, देवळाच्या खांबावर सुरसुंदरी असतात, त्या सुरसुंदरी म्हणजे कोण? फार छान प्रश्न आहे.
देवळाच्या खांबावर असतात, त्याचप्रमाणे अजिंठा लेणी आपण पाहिली समजा की औरंगाबादचं लेणं पाहिलं तर अजिंठा लेणीच्या प्रवेशद्वारावर वर आपल्याला सूरसुंदरी दिसतात आणि त्या नग्न रूपात आहे. आता सूरसुंदरी नाव कोणी दिलं? हे सूर म्हणजे देव, म्हणजे त्या अप्सरा आहेत, नाचणाऱ्या आहेत असं म्हणणारा जो ब्राह्मणी साहित्यिकांचा वर्ग आहे त्यांनी दिलेलं नाव आहे हे. पण त्या नग्न कशा? मग अप्सरा नग्न असतात का? का असतात? असतात तर का असतात? तर जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये सगळ्यात मातृदेवता नग्नच दाखवल्या आहेत. मग त्यांना सुरसुंदरी म्हणायचं का आपण? म्हणजे भारतीय इतिहासकारांनी ज्या बदमाशा करून ठेवल्या, जाणीवपूर्वक केलं असेल किंवा अज्ञानापोटी केलं असेल, दोन्ही होऊ शकतं. जसं आता वेरूळचं लेणं आहे, त्याला ब्राह्मणी लेणं म्हणतात. का म्हणतात? कारण वेरूळचं लेणं हे 8व्या शतकातलं आहे. 8व्या शतकानंतर मेरुतंत्र या ग्रंथामध्ये हिंदू शब्द आला, या आपल्या अल्बेरुनीच्या किताबे हिंद या ग्रंथात आला 10व्या शतकात, 10व्या-11व्या शतकाच्या पूर्वार्धात. म्हणून हिंदू शब्द आधी सापडत नाही म्हणून ब्राह्मणी म्हणून टाकायचं, असं कसं शक्य आहे? त्याला शैव लेणं म्हणा. त्या ठिकाणी जैन लेणं आहे, बाजूला बौद्ध लेणं आहे. जसं जैन आणि बौद्ध लेणी शब्द वापरतो तसं शैव लेणं वापरायला काय हरकत आहे? पण तसं नाही केलं आपल्या इतिहासकारांनी. हे जसं लेण्याच्या बाबतीत त्यांनी ब्राह्मणी लेणी म्हटलं, तसं त्यांनी ह्या ज्या मातृदेवता आहेत त्यांना सुरसुंदरी म्हणून दुय्यम स्थान देऊन टाकलं. या मातृदेवतांचा अभ्यास आपण जर केला, आता त्यातल्या सुरसुंदरी काहींना कसं म्हणता येईल की जी सुरसुंदरीची लक्षणं ही शिल्पशास्त्राच्या संबंधित, शिल्पप्रकाश अनेक ग्रंथ आहेत आपल्याकडे. 3 ग्रंथ महाराष्ट्र सरकारने छापले आहेत. काश्यप शिल्प हे म्हणजे ओरिसा शैलीच्या शिल्पशास्त्रावर आहे. शिल्पप्रकाश हे उत्तर भारताच्या शिल्पशैलीवर आहे आणि एक प्रसाद मंडन आहे दक्षिण भारताच्या शैलीवर. तर तर ह्या सगळ्यात ते वर्णन आहे, त्याचा आणखी वेगळा सखोल अभ्यास आपण करायला पाहिजे. एक प्रश्न आहे संस्कृत नाही, तो गणपतीबद्दलचा प्रश्न आहे. संस्कृत रुद्र मंत्रात रुद्राचं वर्णन भिल्ल, हां भिल्ल आहे. शिवाशी मिळतं होतं आहे काय? नमक अध्यायाचे आधारे शिवाचे स्वरूप म्हणता येईल काय? प्रशांत नाग ओव्हाळ, तिच्या जळणघडणून तिचं साम्य बोधिसत्व पद्मापाणीशी तंत जुळते. आता पहा कसा घोळ होतो अभ्यासकांचा. आता तुम्ही बोधिसत्व पद्मपाणी शब्द वापरला म्हणून मला ते स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. रुद्राबद्दलचं आपण नंतर पाहू, पण हा मला महत्त्वाचा का वाटतो? पद्मपाणी म्हणजे ज्याच्या हातात कमळ आहे तो. हां, सुगत्याने प्रश्न विचारला. देगलूरकरांनी काही शब्द वापरले. देगलूरकर हे ब्राह्मणी म्हणजे ज्यांना शरद पाटलांच्या शब्दात सांगायचं ब्राह्मणी तत्त्वज्ञानाचे समर्थक आहेत. त्यांनी खूप घोळ करून ठेवलेला आहे, तो स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. पण आता मी ते पद्मपाणीबद्दल बोलतो आहे, तेवढं आपण क्लिअर करू. पद्म म्हणजे कमळ, ज्याच्या हातात कमळ आहे तो पद्मपाणी. पाणी म्हणजे हात. आता कमळ हाती असणारा जो देव आहे आपल्याकडे तो विष्णू आहे. वज्रपाणी, ज्याच्या हातात वज्र आहे तो इंद्र. आता बौद्ध धर्माचा जेव्हा प्रभाव वाढला तेव्हा ब्राह्मण मोठ्या प्रमाणात, म्हणजे पहिल्या शतकामध्ये, इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये ब्राह्मण जेव्हा बौद्ध धर्मात गेले, अशोक घोषानंतर अनेक लोक गेले, तर त्या लोकांनी काय केलं की मग आपण या पार्टीचे आहोत ना, मग तुमची पार्टी वाईट. म्हणजे आम्ही बौद्ध आहोत तर तुम्ही जे हिंदू आहेत तुम्ही वाईट. मग तुमचा देव आमच्या बुद्धाचं द्वारपाल आहे. हे वज्रपाणी आणि पद्मपाणी हे विष्णू आणि इंद्र हे त्या काळातल्या लोकांचे उपास्य दैवत होते. त्या लोकांना द्वारपाल म्हणून हिन लेखलेलं आहे. आणि त्या कथामध्ये, बौद्ध पुराण कथांमध्ये बुद्ध जेव्हा प्रवचन करतो तेव्हा विष्णू खाली बसला आहे आणि इंद्र खाली बसला आहे, म्हणजे श्रोता आहे, म्हणजे त्याला दुय्यम स्थान दिलेलं आहे. अशा तऱ्हेच्या कथा तयार करण्यात आल्या. यातून घोळ काय झालेला आहे? पद्मपाणी म्हणजे विष्णू हा स्वीकारला गेला बौद्ध धर्मामध्ये, द्वारपाल म्हणून जरी होता, नंतरच्या काळात तो स्वीकारला गेला. त्याला अवलोकितेश्वराचं रूप आलं आणि त्याला बोधिसत्व ही संज्ञा दिली. बोधिसत्व म्हणजे ज्याला बोधी प्राप्त झालेली आहे, म्हणजे सगळ्या प्रकारचं ज्ञान प्राप्त झालं आहे. पण बोधिसत्व ही संकल्पना जी आहे ती महायान पंथाने पुढे आणली आणि त्यांनी बुद्धापेक्षा बोधिसत्व हा मोठा असतो. बुद्ध फक्त स्वतःच्या कल्याणाचा विचार करतो, आत्मकल्याणाचा विचार करतो, तर बोधिसत्व समाजाच्या हिताचा विचार करतो. अशा प्रकारचं एक तत्त्वज्ञान म्हणून त्यांनी बुद्धाला दुय्यम लेखलेलं आहे. आणि परिणाम काय झाला की अजिंठा लेण्याचा जेव्हा प्रचार करतं भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, त्या बुद्धाच्या मूर्तीचं पोस्टर तयार करत नाही, पद्मपाणीचं करतात. सुंदरच आहे ते, प्रश्नच नाही. कलेच्या दृष्टीने अतिशय अद्वितीय असं ते चित्र आहे, त्याबद्दल प्रश्न नाही. पण झालं काय यातून? एक पद्मपाणी विष्णू हा प्रोजेक्ट केला गेला आणि बुद्ध हा दुय्यम झाला. म्हणजे एखाद्या धर्मपंथाचा प्रचारक जेव्हा प्रचार करताना इतरांना हीन लेखतो तेव्हा त्यांना स्वीकारतो सुद्धा. तर बोधिसत्व हे महायान पंथातील प्रशांत नाग ओहळ, हा महायान पंथातले आहे. आता महायान जे आहे
महा म्हणजे मोठे, यान म्हणजे मार्ग, म्हणजे आमचा मार्ग मोठा. आणि जे थेरवादी होते बौद्धांमध्ये, जे मूळ होते, ज्यांनी बुद्धाचा विचार खऱ्या अर्थाने जपला होता, त्यांना हीन यान म्हटलं, हीन मार्गाचे. अशा प्रकारे दोन संप्रदाय आपल्या देशामध्ये त्यांच्या लेण्यासुद्धा आहेत. आणि हीनयान पंथाच्या लेण्यामध्ये कुठेही बुद्धाची मूर्ती नाही, फक्त बुद्धाचं प्रतीक आहे. तिथे मग पिंपळाचं झाड असेल, पादुका असतील, किंवा कमळ असेल, किंवा चक्र आहे, धम्मचक्र आहे. ही प्रतीकं वापरून त्यांनी बुद्धाचं अस्तित्व तिथे दाखवलं आहे, पण मूर्ती वापरलेली नाही. पण महायान पंथाने मात्र ही प्रतीकं बाजूला ठेवली आणि बुद्धाचं मूर्ती तयार केली. आणि मग गांधार आणि मथुरा ह्या दोन शैली ज्या आहेत, तक्षशिला किंवा मथुरा या ठिकाणी निर्माण झालेल्या, किंवा कंदाहार आता अफगाणिस्तानामध्ये, त्या ठिकाणी शिल्पग्राम होते. आणि ग्रीकांनी आपल्या पद्धतीने एक शैली, ग्रीको रोमन किंवा ग्रीको इंडियन शैली त्याला म्हणतात, किंवा गांधार शैली म्हणतात, त्यातून बुद्धाची सुंदर मूर्ती तयार झाली. आणि पुढे बोधिसत्व संकल्पना त्यांनी खूप लोकप्रिय केली. मैत्रेय बोधिसत्व अजून जन्माला यायचं आहे असं महायान मानतात, पण त्याच्या मूर्त्या आहेत, त्याची उपासनासुद्धा आहेत. म्हणून भारतात बाहेर अनेकांनी स्वतःला मैत्रेय घोषित करून टाकली. आपल्या भारतामध्ये रजनीश जो एक तत्त्वज्ञ फार मोठा माणूस होता, त्यांनी स्वतःला मैत्रेय घोषित केलं होतं आणि बौद्धांनी स्वीकारलं. म्हणजे इतका भाबडेपणा बौद्धांमध्ये अजूनही आहे. तर हा महायानांचा प्रभाव आहे. यातला हा वाईट भाग जर सोडला, एक चांगली गोष्ट एक लक्षात घ्या महायानांची, सगळ्यात जास्त बुद्धाचा प्रचार आणि प्रसार महायानांनी केला आहे. या लेण्या ज्या मोठ्या वर्णात निर्माण झाल्या, ग्रंथ निर्माण झाले, महायानांचे आहे. आणि तंत्राच्या अधीन झाले आहे. 7व्या-8व्या शतकात हे महायानांचे सगळे बौद्ध धर्मग्रंथ हे तंत्राच्या अधीन झाले आणि बौद्धाचा मूळ विचार मात्र बाजूला राहिला. हे नुकसान झालेलं आहे. काही फायदे, काही तोटे. आज जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला, तेव्हा त्यांना नागपूरच्या पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की तुमचा जो बौद्ध धर्म आहे तो महायान आहे की हीनयान आहे? तर बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलं होतं, हे दोन्ही नाही. म्हणजे बाबासाहेबांनी दोन्हींचा अभ्यास केला आणि जे धोके होते, संभाव्य धोके, ते टाळण्याकरता त्यांनी दोन्हीला नकार दिला. तेव्हा नागपूरचे पत्रकार म्हणाले, आम्ही याला भीमयान म्हणायचं का? तर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, तुम्ही म्हणू शकता, काय कोणी काही म्हणू शकता, पण बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ बाबासाहेबांनी देऊन फार उपकार केले आपल्या सगळ्यांवर. एक चांगलं दस्तऐवज दिलं, जे बुद्धाच्या खऱ्या विचाराचं दस्तऐवज आहे. पण आता आपण तारतम्याने, विवेकाने विचार आपणच करायचा. तर बोधिसत्व ही संकल्पना किती स्वीकारायची? कारण कोणीही बोधिसत्व स्वतःला डिक्लेअर करू शकतं. जर रजनीशसारखा माणूस 1973मध्ये त्यांनी घोषितच करून टाकलं, मी बोधिसत्व आहे, तर हे कोणीही करू शकतं. जगाच्या पाठीवर अनेकांनी बोधिसत्व स्वतःला घोषित करून टाकलं आणि त्याचे फायदे त्यांनी घेतलेले आहेत. पण या संकल्पनेतले धोके बाबासाहेबांना माहीत होते. आपण तर आता बाबासाहेबांनाच बोधिसत्व घोषित करून टाकलेलं आहे, म्हणजे त्यांचंही दैवतीकरण झालेलं आहे. आणि मग त्यातून बाबासाहेबांचा विचार कदाचित बाजूला राहू शकतो. हा धोका आहे. अलीकडे आमच्या विदर्भामध्ये विक्तूबाबा नावाचा एक बाबा निर्माण झाला. गेल्या 30-35 वर्षामध्ये, 40 वर्षामध्ये. टाकळघाट वर्धा जिल्ह्यातले गाव आहे. आणि त्या ठिकाणी बौद्ध विहारामध्ये विक्तूबाबाची मूर्ती आहे. दमयंतीबाई देशभ्रतार एक महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्री होत्या. त्यांनी तेव्हा घोषित केलं होतं की विक्तूबाबा हा बुद्धाचा अवतार आहे. आणि या दमयंतीबाई देशभ्रतार ह्या बाबासाहेबांनी जे अस्पृश्य महिला काँग्रेस निर्माण केली होती, त्यांची अधिवेशन व्हायची, त्यातले एक कार्यकर्ते होते, हे लक्षात घ्या. अमरावतीला मी एका ठिकाणी असंच एक बौद्ध विहार पाहायला गेलो. त्या ठिकाणी बुद्धाची मूर्ती बौद्ध विहाराच्या बाहेर आणि आत मात्र विक्तूबाबा. अमरावती जिल्ह्यात गुणवंतबाबा नावाचा एक बाबा आहे, त्यालाही बौद्ध लोक पूजा करतात त्याची. तर हा बोधिसत्व संकल्पनेचा अलीकडला विस्तार आहे. फक्त 50-60 वर्षात इतकं अधःपतन बौद्ध धर्मात झालेलं आपण पाहतोय आणि आपण काही करत नाही. त्यावर जेवढी उपाययोजना व्हायला पाहिजे, विद्वान लोक, अभ्यासक, कार्यकर्ते काहीच करत नाही. हे दुःख मोठंच आहे. तर असे अनेक प्रश्न आहे. एक प्रश्न आहे, कीचक म्हणजे काय असते वगैरे. आता हे प्रश्न सगळे थोडेसे वेगळे आहेत. आणखी त्यावर वेगळा अभ्यास व्हायला पाहिजे. या ठिकाणी आपण चर्चा याविषयी नाही करणार. मुळात आपण निवृत्तीवर चर्चा करायला घेतली होती आणि पशुपती हा आला त्यात. पशुपती हा त्यांच्यात ज्यांनी ते आयोजित केले, आमचे मित्र जे आहेत ओम राज मोहिते, त्यांनी पशुपतीबद्दल बोलावं असं म्हटलं होतं. आता हा पशुपती म्हणजे पशुचं पालन करणारा या अर्थाचा शब्द आहे. आणि पशुपतीनाथ नावाचं दैवत नेपाळमध्ये त्याचं मंदिरच आहे. आणि त्याचं जे नातं आपण सांगतो ते सिंधू संस्कृतीतल्या ते एका मुद्रेशी निगडीत आहे. त्याच्या अवतीभोवती पशु आहेत. तर ओमराज मोहितेंनी म्हटलं आहे की या माध्यमात चौफेर बाजूने प्राचीन इतिहास पुन्हा समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आपलं मार्गदर्शन असावं मी त्यांनी मला वाटते आभार मानलेले आहेत. कारण वेळ बहुतेक आपली होत आलेली आहे. पण या निमित्ताने जसं मी गेल्या आठवड्यात सांगलीचे अभिषेक देशमाने
यांच्या निमित्ताने स्वतःचं भाषण पहिल्यांदा रेकॉर्ड केलं आणि ते आपण नेटवर पाहिलं असेल. आता ही पहिली वेळ आता माझ्या आयुष्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, कारण मी पहिल्यांदाच अशा तऱ्हेच्या तंत्राच्या अधीन झालो, म्हणा की तंत्राचा स्वीकार केला. हे टेक्निक आहे नवीन. लाईव्ह व्हावं असं अनेकांनी सुचवलं होतं, पण मला नाही शक्य झालं टेक्निक. पण ते ओमराज मोहितेंनी योग्य मार्गदर्शन केलं आणि मी तुमच्यापर्यंत येऊन पोचलो. कारण पुढे आपण वेळ केव्हा तरी मिळाला तर आपण पुन्हा एकत्र येऊया. आता मला असं वाटतं खूप वेळ झालेला आहे आणि खूप प्रकारचे प्रश्न आपण लोकांनी विचारले. तुमच्या डोक्यात जेवढे प्रश्न आहे याचा अर्थ तुम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे आणि जाणू इच्छिता, म्हणजे आपण स्वतःला बदलू इच्छिता असा त्याचा अर्थ होतो. काही लोकांना वाटते काही जाणून घ्यायची गरज नाही आणि मग कशाला हे लोकांचं ऐकायचं, यांना काय समजतं. आणि विशेषतः कॉम्रेड शरद पाटील गेल्यानंतर एक लाट आपल्या महाराष्ट्रात आली आहे. त्यांच्या विचाराला नाकारणारा एक वर्ग तयार झाला आणि फार पातळी सोडून, अतिशय पातळी त्यांची काय मला माहीत नाही, पण जी काय असेल ती सोडूनसुद्धा ते अशा तऱ्हेने टीका करतात. अच्छा, ओमराज मोहितेंनी पुन्हा म्हटलं की संपलं नाही, होऊ द्या निवांत चर्चा. खूप चांगली चर्चा चालू आहे. मला वाटलं वेळ झाली असेल. त्यांनी आभार प्रदर्शन केलं असं मला वाटलं होतं. तर ह्या सगळ्या प्रश्नांचा आपण साकल्याने विचार केला तर लक्षात येईल की आपण सगळे लोक, म्हणजे आता हे नेटच्या निमित्ताने हे जे लाईव्ह हा जो फेसबुक लाईव्ह हा प्रकार आहे या निमित्ताने इतक्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करतो आहे. मला तर खूप आनंद होत आहे. माझं वय खूप जरी नसलं, सगळी मंडळी माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, तर मला आनंद आहे की ही मंडळी इतका पुढे विचार करतील. आम्हाला फार वेळ लागला हे सगळं समजायला. शरद पाटील राईस भेटले नसते, त्यांची पुस्तकं वाचले नसते, तर ही दिशाही मिळाली नसती. कारण मी बऱ्याच वर्षांपासून या शोधात होतो. म्हणजे 81मध्ये माझी पहिली शरद पाटलांची भेट झाली. त्याच्या आधी मी एक पुस्तक वाचलं होतं, वैदिक संस्कृतीचा विकास. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींचं हे पुस्तक वाचलं. मी ग्रंथपाल होतो एका ठिकाणी रामकृष्ण आश्रमात यवतमाळला. पुजारी होतो आणि ग्रंथपाली होतो. तेव्हा मला तिथे राहावं लागलं. काही अडचणीमुळे मला ते नोकऱ्या वगैरे सोडल्यामुळे मला ते राहावं लागलं. पण त्यात एक फायदा असा झाला की हा ग्रंथ वाचायला मिळाला. तर त्या ग्रंथामध्ये एक उल्लेख असा होता की पुराण साहित्य हे शूद्रांनी निर्माण केलेलं. तर मला आश्चर्य वाटलं की पुराण साहित्य शूद्रांनी निर्माण केलं. आता परवा आपल्या नागपूरचे नागेश चौधरी यांच्याशी अशी चर्चा सुरू असताना मी त्यांना म्हटलं की वेदांमध्ये प्रामुख्याने ऋग्वेदामध्ये बरेचसे ऋचा निर्माण करणारे हे शूद्र आहेत. तर त्याला आश्चर्य वाटलं, असं कसं. ते म्हणाले बा त्यांना संस्कृत येत होतं का. तर मी त्यांना म्हटलं संस्कृत ती संस्कृतच नाही मुळात. हां, तर असा प्रश्न अलीकडल्या लोकांनाही प्रश्न पडतो, पण तुम्ही लोकांनी फार लवकर हे स्वीकारलं. तर वैदिक संस्कृती विकास या ग्रंथामध्ये मला पुराण साहित्य शूद्रांनी निर्माण केलं हे कळल्यावर मला वाटलं की शूद्रांनी आधी काय काय केलं याचा शोध घ्यावा. तर मी माझ्या परीने प्रयत्न करत होतो. आपल्या मर्यादा असतात. आता ही 81ची गोष्ट आहे. माझं वय तेव्हा 30च्या आधीच, हा 30च्या 31 होतं. म्हणजे तेवढं काही मला काही फारसं समजत नव्हतं, पण ग्रंथ भरपूर असल्यामुळे वाचत होतो. पण शरद पाटील मला भेटले एका व्याख्यानमालेत यवतमाळला आणि मग त्यांचं पुस्तक वाचल्यावर लक्षात माझ्या आलं या माणसांनी प्रचंड मोठं होमवर्क आपल्याला दिलं आहे. आणि मी त्यांना एकदा म्हटलं मी 30 वर्ष तुमचं पुस्तक वाचतोय, मला अजून काही समजत नाही. पण त्यांना वाईट वाटलं की बा, हां, तर त्यांनी असं म्हटलं की त्यांना वाईट वाटलं की दुर्बोध आहे. दुर्बोध आहे म्हणून नाही, त्यांनी ज्या कन्सेप्ट म्हणल्या त्या नवीन होत्या आणि त्याचा विस्तार करण्याकरता तुम्हाला अनेक ग्रंथ वाचावे लागतील. तर माझ्या ह्या मोबाईलची बॅटरी डाऊन होते आहे, त्यामुळे आपली चर्चाही थांबावं लागेल. हे देते का आपलं काय म्हणते त्याला ते, हां पॉवर बँक, हां हो हो. तर हां पॉवर बँक घेतो, मग पुन्हा कनेक्ट झालं आणि आपलं बॅटरी सुरू झाली तर आपण बोलू. तर ह्या शरद पाटलांचे उपकार जसे माझ्यावर आहे तसे तुमच्यावरही आहे. पण हे मला समजायला 30-35 वर्ष लागले आणि आता जी चर्चा लोक करतायत त्यांचं वयच मला वाटतं 30-35 वर्ष आहे. म्हणजे फार लवकर तुम्ही ह्या चर्चेकडे वळलात. हे जर मला आधी लाभलं असतं तर कदाचित, एक मिनिट, हां हो हां, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हां, तर तुम्ही सगळे लोक पुन्हा भेटू ना आपण. असं काही नाही की आता हे शेवटलं आहे. आता ओशोनी तंत्राबद्दल काय सांगितलं आहे असा एक प्रश्न आलेला आहे. आता ओशो जे आहे हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. चौपटावर प्रकाश टाकावा, बापरे, सगळे विषय आहेत. ते सगळ्या विषयावर चर्चा आता नाही करू शकत आपण. पण ओशोबद्दल थोडक्यात बोलतो, कारण ओशो हे नाव जे आलं हे नंतरच्या काळात आलं. ओशो म्हणजे गुरुजी, गुरु, आणि हे ते जपानी संकल्पने ते आणलं. आता हा माणूस हा मुळात तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक होता जबलपूरला. आणि सगळ्या तत्त्वज्ञानाच्या नानासाहेब कदम जवळ.
तर अनेक तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकाला सगळे प्रवाह माहीत असतात, भारतीय पाश्चात्य सगळ्या प्रकारचे. तितका अभ्यास असणाऱ्या माणसांनी जनतेपर्यंत जाणं हे फार मोठी गोष्ट आहे. पण ओशो आपल्या रजनीशांनी एक धोरण ठरवलं होतं की बा त्यांचं म्हणणं होतं की बा गरिबांसाठी सगळेच काम करतात, जसं कीर्तनकार, प्रवचनकार, पण श्रीमंतांसाठी कोणं करत नाही, म्हणून मी श्रीमंतांसाठी काम करतो. त्यांनी धोरणच आखलं होतं की मी गरिबांसाठी काम करणार नाही. त्यांचं धोरण स्पष्ट असल्यावर मग आपण त्यांच्यावर जास्त आक्षेप घेऊ शकत नाही. मग त्यांनी भरपूर करोडो रुपये कमवले आणि अमेरिकेत ते गेले. तिथे लॉस एंजेलिसमध्ये त्यांनी स्वतःचं काय रजनीशपुरम स्थापन केलं आणि पुढे स्वतःला येशू ख्रिस्ताचा अवतार म्हणून घोषित केलं होतं. आणि अमेरिकेतलं संविधान ते मानत नाही असं म्हटल्यावर मात्र त्यांना हाकलण्यात आलं. तांत्रिकदृष्ट्या ते सोपं होतं. आणि तसं अमेरिकेवर पोपचा प्रभाव आहेच, तेव्हा येशू ख्रिस्ताचा अवतार म्हटल्यावर ते कसं काय मान्य करणार. तर त्या लोकांनी हाकललं. आणि मग भारतात आल्यावर त्यांनी स्वतःला आर्य ओहळ जय जाऊ. तर भारतात आल्यावर त्यांनी स्वतःला मैत्रीय घोषित केलं. आता हा जो प्रवास आहे रजनीशांचा, तो प्रवास मोठा मजेदार आहे. एखाद्या मॉलमध्ये, सुपर बाजारमध्ये सगळ्या प्रकारचा माल ठेवलेला आहे, ज्याला जे पाहिजे ते तुम्ही घ्या आणि मग तिथे लोक जातात आणि घेतात. तसं रजनीशांनी सगळ्या ह्या श्रीमंतांपैकी जे लोक होते, आपल्या घरातून तुटलेले श्रीमंत, पैसा आहे पण शांती नाही, अशा लोकांना आश्रय दिला. आणि कोरेगाव पार्क जे पुण्याला आहे तिथे वेगळा आश्रम स्थापन केला. आणि पुढे मग काय झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तर मी सगळी ती चर्चा करत नाही. फक्त तंत्राबद्दल जे रजनीशांनी सांगितलं ते फार महत्त्वाचं आहे. कारण माझा संबंध जो रजनीशांशी आला, मी साधारणतः 15-16 वर्षाचा असताना रजनीशांच्या एका शिबिरात गेलो होतो. एकदा त्यांचं गीतेवर प्रवचन होतं 1972च्या दरम्यान मला वाटते. तर तेव्हा ते प्रवचन ऐकायलाही मी गेलो होतो. हां. तर ह्या रजनीशांनी जे तंत्राबद्दल मांडलं आहे ते वास्तव आहे. संभोगातून समाधीकडे हा त्यांचा ग्रंथ मी 1973मध्ये वाचला आणि त्यामुळे मी रजनीशांच्या विचाराकडे वळलो. तर तो विचार मात्र आपल्या मुळाशी जाणार आहे. आपल्या देशातल्या ज्या मूळ संस्कृती आहेत, तंत्रधर्माशी निगडीत आहे. तंत्रावर आपण स्वतंत्र मला वाटते हरकत नाही. रजनीश आणि तंत्र, शरद पाटील आणि तंत्र मार्ग, वामाचार, वाम मार्ग यावर चर्चा करूया. आणि यावर मी अनायसे 2005मध्ये असत्याची सत्यकथा या लेखमालेमध्ये, चित्रलेखामध्ये तंत्र, मंत्र आणि यंत्र हा लेख लिहिला होता. एक तंत्राचा प्रभाव नावाचा लेख लिहिला होता. हे सगळे ग्रंथ, आता माझं जुलैमध्ये एक पुस्तक येते असत्याची सत्यकथा, तर त्या पुस्तकात हे सगळे लेख राहणारच आहेत. तुम्ही वाचलेच असतील, पुन्हा वाचा. तर ही चर्चा आपण करूया, पुस्तकांच्या अनुषंगाने करूया आणि असं ते आयोजन केलं तरी करूया. पण आज फार चांगली गोष्ट झाली की ओमराज सदाशिव मोहिते, सांगोल्याचे आमचे मित्र आहेत फेसबुकवरचे, त्यांनी मला कळवलं की अशा प्रकारे चर्चेत तुम्हाला सहभाग करून घ्यायचं. तर मला असं वाटलं की चर्चा असेल, पण ते म्हणाले व्याख्यानच द्यावं लागेल. आता बराच काळ झाला, 1.5 तासाच्यावर आपण बोलतो आहोत. माझ्याही काही मर्यादा आहेतच आणि तुमच्याही आहेतच, तुम्ही किती काळ बसणार आहात. पण आपण केव्हा तरी असंच एखाद्या महिन्यात, नाही शक्य आता, मला महिनाभर व्यस्त आहे दुसऱ्या कामामध्ये, पुढच्या महिन्यात आपण बसूया. आणि पुन्हा तुम्ही मला आधीच प्रश्न जर पाठवले तर मला मग त्या अनुषंगाने चर्चा करता येईल. वेळेवर आलेल्या प्रश्नावर सखोल चर्चा नाही करता येत, कारण काही बरेच संदर्भ पाहावे लागतात आणि काय काय वाचावं असा एक प्रश्न आला होता. तर वाचण्यासाठी मुळात तर आपण कोश वाङ्मय जे आहे, मराठी विश्वकोश आहे, भारतीय संस्कृती कोश आहे, हे पहिल्यांदा वाचावे यासाठी की त्या सगळ्या विषयांचा आढावा थोडक्यात का होईना घेतला असतो. चरित्रकोश आहे, सिद्धेश्वर शास्त्री चित्रावांचं आहे, एक बलदेव उपाध्याय बहुतेक त्यांचं हिंदू धर्मकोश आहे, बौद्ध धर्मकोश आहेत बरेच लोक. तर हे ग्रंथ आपण मुळात वाचले पाहिजे. आणि शरद पाटलांची पुस्तकं शांततेने वाचावी. ती समजायला आपल्याला थोडासा वेळ लागेलच, कारण आपल्याला आणखी काही संदर्भ वाचावे लागतात. तर तेव्हा हे कोणकोणते ग्रंथ वाचावे हा तर विषय आणखी वेगळा आहे. तर तो सगळी चर्चा, सगळ्या यादी आज देता येणार नाही मला. पण मला आज आनंद झाला की या निमित्ताने एका माझ्या मनातल्याच विषयावर मला बोलता आलं. कारण लॉकडाऊनमुळे आपण काही एकमेकाला भेटू शकत नाही. अनेक चर्चासत्र, भाषणं रद्द झालेली आहेत, माझीसुद्धा झालेली आहेत. पण आता या माध्यमातून आपण भेटलो आणि पुढेही भेटत राहू. ओमराज मोहिते यांनी हे आयोजन केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि आपणही चर्चेत सहभाग घेतला तेव्हा आपले आभार मानतो आणि धन्यवाद. जय जाऊ.